कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर, सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजयजी दुधे सर आणि प्रख्यात चिकित्सक डॉक्टर संजय गाडेकर सर हे आज आपल्या फिट इंडिया कॅम्पेनच्या पहिल्या कार्यक्रमात सगळे उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने आणि विद्यापीठ गीताने करूया. आपण सर्वांना विनंती आहे की आपण ज्या स्थळी असाल तिथे उभं राहून राष्ट्रगीतासाठी उभं. थँक्यू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. या भारतात बंधु भाव नित्य वसुधी. देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुधी. मतभेद नसुदे या भारतात बंधु भाव नित्य वसुधी. देवरची असादे हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुधी. देवरची असादे या भारतात बंधु भाव नित्य वसुधी. देवरची असादे सर्वस्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शीलवान असुधी. देवरची असादे या भारतात बंधु भाव नित्य वसुधी. देवरची असादे समूळ नष्ट हो जगातुनी. कलनिंद कामनी सत्य न्याय वसुधी. देवरची असादे या भारतात बंधु भाव नित्य वसुधी. देवरची असादे नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा या सेवे माझी वसुधी. देवरची असादे या भारतात बंधु भाव नित्य वसुधी. देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुधी. मतभेद नसुदे या भारतात बंधु भाव नित्य वसुधी. देवरची असादे. आजच्या फिट इंडिया कॅम्पेनच्या पहिल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर मी यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजयजी दुधे यांचं सुद्धा मी इथे शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आजचे जे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक आहेत डॉक्टर संजयजी गाडेकर सर यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो. कार्यक्रमापूर्वी एक संक्षिप्त प्रास्ताविक आपल्या समोर प्रस्तुत करावं म्हणून फिट इंडिया कॅम्पेनची सुरुवात
भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2019 मध्ये सर्व भारतीयांना अतिशय उत्तम प्रकारचं स्वास्थ्य लाभो याकरता एक जनमोहीम सुरू केली आहे आणि त्या अंतर्गत विशेषतः विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयातील शिकत असणाऱ्या युवक विद्यार्थ्यांना आपल्या स्वास्थ्य संबंधी अधिक जागरूकता येण्यासाठी ही संपूर्ण भारतभर चळवळ विद्यापीठांमार्फत आणि उच्च शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत राबविली जात आहे. त्याचा एक भाग, त्या मोहिमेचा एक भाग म्हणजे फिट इंडिया कॅम्पेन. आज आपण कार्यक्रमाची सुरुवात चर्चेच्या रूपात करूया आणि अंतिमतः आपल्याला अध्यक्ष संबोधन म्हणून माननीय कुलगुरू संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर कुलगुरू सुद्धा संबोधित करणार आहेत. हे सगळे ऑनलाईन उपस्थित असणारे विविध महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, विभाग प्रमुख, संचालक आपल्या सर्वांचं या सभेत मी स्वागत करतो आणि औपचारिक रीतीने सन्माननीय कुलगुरूंना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला परवानगी द्यावी. परवानगी आहे. धन्यवाद सर. डॉक्टर साहेब, या निमित्ताने मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो की आमच्या विद्यापीठातील वेगवेगळे संचालित महाविद्यालय आहेत, त्याचे अनेक प्राचार्य आज आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि अनेक विभाग प्रमुख सुद्धा उपस्थित आहेत. तर सगळ्यांच्या मनात एक उत्सुकता आहे की फिट इंडिया कॅम्पेन म्हणजे नेमकं काय आहे, कशा प्रकारचं ते असावं, त्यांच्यामध्ये अशी प्रकारची म्हणजे आणखी स्पष्टता यावी या संदर्भात आपल्याकडून ते उद्बोधन अपेक्षित आहेच. पहिला प्रश्न असा आहे की आपल्या भारतामध्ये इतका प्रगतीय वैद्यकीय उपचार उपलब्ध असताना सुद्धा आपल्याकडे आरोग्याची म्हणजे जनसामान्यांची आरोग्याची स्थिती एवढी का ढासळत? अगदी संक्षिप्तपणे आपण थोडं उत्तर. खूप तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की वैद्यक शास्त्र दिवस रात्र प्रगती करत असताना सुद्धा आपण आजारांशी तर खूप लढतोय, पण ओव्हरऑल आरोग्याची स्थिती जी आहे जनमानसाच्या ती ढासळताना दिसत आहे. व्हायला हे पाहिजे की एवढ्या सगळ्या आपल्या विज्ञानामुळे, मेडिकल सायन्समुळे आजार कमी व्हायला पाहिजे, पण आजार कमी न होता ते वाढतात आहेत. त्याला एक मूळ कारण काय आहे की आपला एक समज आहे की आपण उपचार केले, वैद्यकीय उपचार केले की आपण हेल्दी होतो किंवा आरोग्यमय होतो. हा समज हे अर्धसत्य आहे. कारण कुठल्याही वैद्यकीय उपचारांनी आपण स्वास्थ्यमय होत नसतो, आरोग्ययुक्त होत नसतो, पण फक्त रोगमुक्त होत असतो. बरोबर. रोगमुक्त अवस्था आणि आरोग्ययुक्त अवस्था या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपलं मेन लक्ष जे आपण हे ठरवतो की आपण उपचार घेतले म्हणजे आपण आरोग्यमय होऊ, ते होत नाही. आपली गाडी फक्त रोगमुक्त अवस्थेवरच थांबते आणि आरोग्य प्राप्त करण्याकरता आपल्याला एक वेगळ्या प्रयत्नांची गरज असते. हा दृष्टिकोनच एवढा रुजलेला नाही आहे आणि हेच एक कारण आहे की आपल्याला इतक्या सगळ्या प्रगत वैद्यकीय आपल्या सायन्स असून सुद्धा आजार वाढण्याचं जे प्रमाण दिसत आहे त्याला मूळ कारण हे आहे. पण त्यालाही आळा घालता येईल जर आपण या गोष्टीवर आपण एक लक्ष दिलं की त्या व्यतिरिक्त उपचारासोबत आपल्याला अजून काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतः रुग्णाला काय करायचं काय नाही त्याचा वापर आपण करणारच आहोत पुढे, पण ते झालं तर ते सगळं प्रमाण कमी होऊ शकतं आणि ते आतापर्यंत त्याच्यावर खूप जास्त जोर दिलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे प्रमाण वाढलेलं दिसतं. बरं सर. सर, आपल्यासोबत अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या सभेमध्ये ऑनलाईन उपस्थित आहेत आणि सगळेच प्राचार्य आपल्या विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याबद्दल खूप चिंतित आहेत. तर सर, आपल्याला असं काही करता येईल का की अशी काही तुम्हाला म्हणजे आम्हाला काही सांगता येईल का की या ज्या समस्या आहेत, आरोग्याविषयी समस्या, हे कशा टाळता येतील किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल किंवा आपलं आरोग्य कसं राखावं या संदर्भात आमच्या प्राचार्यांना काही विशेष टिप्स देता येईल? तर हा पण एक खूप छान प्रश्न आहे की ठीक आहे, आपण आता या सगळ्या गर्दीत बसलो आहोत, आपण निघायचं कसं काय? त्याला त्या चक्रवाळातून निघायचा रस्ता आहे का? आहे, मार्ग आहे. त्याला सगळ्यात आधी आपला जो एक माइंडसेट आहे की आपण वैद्यकीय उपचार केले म्हणजे आपण हेल्दी होतो, याला थोडासा आपल्याला बदलावा लागेल. आणि त्या कारण
रोगमुक्त अवस्था ही एक पहिली पायरी आहे आरोग्ययुक्त अवस्थेकडे जायच्या आधीची. आणि आरोग्य अवस्थाकडे पोहोचण्याची पूर्ण जबाबदारी ही पेशंटची असते. कारण आरोग्य कसं आहे, आरोग्य हे कुणालाही डोनेट करता येत नाही, ट्रान्सफर करता येत नाही, रेडीमेड कुणालाच देता येत नाही. बरं. आपण कुणाला काही डोनेट करू शकतो, रक्त डोनेट करू शकतो, एखादं ऑर्गन डोनेट करू शकतो, पण आरोग्य ऍज अ होल हे रेडीमेड कुणालाच देता येत नाही. हे ज्याचं त्यालाच आपल्या आज जनरेट करावं लागतं. आणि हा दृष्टिकोन आपल्याला सगळ्यात आधी जनतेत तयार करावं लागेल, खास करून आता नवीन तयार होणाऱ्या पिढीसाठी, विद्यार्थ्यांसाठी. आणि आताच जर तो रुजला तर पुढची येणारी पिढी ही चांगली आरोग्य मिळवू शकते. आणि काय एक्झॅक्टली आपल्यासाठी करायचं त्याचा सुद्धा उहापोह आपण या पुढच्या बोलण्यात करणारच आहोत. केलं तर ते सगळं होईल. आणि विद्यार्थी, आता जसं मेन आपलं आज बोधन विद्यार्थ्यांसाठी आहे, तर मला हे सांगायचं आहे की आरोग्यमय होण्यासाठी आता जे सगळं आपण जे आता काम हे चाललेलं आहे ते असं एक वेग डायरेक्शनने चाललेलं आहे की करायचं तर आहे, पण नेमकं कळत नाही की काय करायला पाहिजे. तर एक फक्त ध्येय मला ठेवायचं की जसं एक कुठली तरी आपण शैक्षणिक पात्रता मिळवण्यासाठी आपण शिक्षण घेतोय आणि ते तेवढं आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, डिग्री मिळाल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता मिळते. तर हे सगळं होतानाच मग तो कुठल्याही क्षेत्रातला विद्यार्थी असो, आपली आरोग्य पात्रता सुद्धा त्यांनी वाढवायला पाहिजे. तर आरोग्य पात्रता वाढवणं म्हणजे काय? म्हणजे सिम्पली स्पीकिंग इंग्रजी त्याला म्हणता येईल की व्हाईल गेटिंग युअर सेल्फ एज्युकेशनली क्वालिफाईड, इट इज ऑल द टाइम बेटर टू बिकम हेल्थ क्वालिफाईड. आता हेल्थ क्वालिफाईड म्हणजे कोणाला असं वाटेल की त्याच्याकरता डॉक्टर व्हायला लागतं. तर इथे थोडंसं पुन्हा आपल्याला दृष्टिकोन बदलायला लागतं. डॉक्टर होणं गरजेचं नाहीये, पण डॉक्टर हे युजली रोगांशी कसं त्याला ठीक करायचं किंवा रोग कसे बरे करायचे हे शास्त्र शिकतात. त्याला आपण वैद्यक शास्त्र म्हणतो. आणि आरोग्यशास्त्र म्हणजे आपल्या प्राकृतिक विज्ञानावर आपला आरोग्य कसं बनेल किंवा कसं आपली हेल्थ बळकट होईल हे सर्वसामान्यांसाठी तेवढंच महत्वाचं. फक्त लक्षात यायला पाहिजे की मला ते जाणलं पाहिजे, उत्सुकता निर्माण झाली पाहिजे की कसं होईल. आणि मग सांगण्यासाठी आमच्याकरता बरंच आहे, पण हा दृष्टिकोन झाला पाहिजे की माझंही त्याच्यात दायित्व आहे. थोडं काय सांगायचं म्हणजे आरोग्याची टाळी जर वाजवायची असेल तर ती वैद्यक क्षेत्राच्या एका हाताने वाजणारच नाही. अच्छा, कुठेतरी रुग्णाचा किंवा ज्या सफरर आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्याकडूनही तेवढाच दुसरा जो हात आपल्याला होईल तेव्हा ती आरोग्याची टाळी वाचेल. आणि आता जे तुम्ही विचारलं की असं सगळं चित्र काय आहे, की एकच हात काम करतो बरं. आणि दुसरा सबमिसिव्ह आहे, त्याला माहितीच नाही, त्याला कळतच नाही की आपल्याला काहीतरी करायचं. तर हा दृष्टिकोन बदलून शिकणारे विद्यार्थी जेव्हा ते आपले शैक्षणिक पात्रता आपली पूर्ण करतील त्याच वेळेला त्यांची ही आरोग्य पात्रता जर त्यांनी वाढवली, आणि हे करण्यासाठी जर त्यांना खूप मोठा कोर्स काही असा 2-4 वर्षाचा करायची गरज नाही. फक्त दृष्टिकोन ठेवायचा की मला ते पाहिजे काय. इट इज सो सिम्पल. आता सगळं बघा की आपण सायकल माहिती आपल्याला शिकायची, 2 दिवस पडतो, तिसऱ्या दिवशी चालवता येईल. एखादा नवीन आपलं काही गॅजेट असेल, मोबाईल असेल, नवीन मॉडेल, फीचर्स माहिती नसतात, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल घेऊन बसतो, 2 दिवसात सगळे फीचर्स वापरता येतात. तर आरोग्य जाणणं सुद्धा इतकं सोपं आहे. फक्त डोक्यात आपल्या गेलं पाहिजे की नाही मला माहिती करायचं आणि घेऊन व्हायचं आहे. एवढं जरी केलं तरी पुढची येणारी पिढी जी आहे ती खूप आरोग्यमय करण्यासाठी आपण खूप चांगला हातभार लावू शकतो, हा माझा पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की आरोग्य धन संपदा म्हणजे आपल्याला आरोग्य काही ट्रान्सफर करता येत नाही, तर स्वतःच आपल्याला त्याची आरोग्य Generate करावं लागतं. जनरेट करावं लागतं. म्हणजे अतिशय चांगली बाब आहे. आणि आमचे सगळे जे प्राचार्य आहेत त्यांच्या मनामध्ये ही जी चिंता असेल की विद्यार्थ्यांचं आरोग्य कसं जनरेट करावं, तर एक सर पुन्हा एक प्रश्न असा की आता हे पॅन्डेमिक सुरू आहे, कर्करोग आहे, तसंच अगदी तरुण वयामध्ये मुलांना आजकाल डायबिटीज आणि ब्लड बरोबर आहे. प्रेशर खूप साऱ्या समस्या येतात. असं आणि फिट इंडिया कॅम्पेनचा मुळात तो उद्देश असा आहे की स्वास्थ्याचा संदेश, आरोग्याचा संदेश हा जनमानसात आणि युवकांमध्ये तो गेला पाहिजे, असं ते आहे. तर असे जे महामारीचे रोग आहेत, कर्करोग आहेत आणि डायबिटीज सारखे अगदी न संक्रमण होणारे पण प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारे जे रोग आहेत त्यांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर अशा प्रकारचे रोगांचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? अगदी तुम्ही मरमार बोट ठेवलं, कारण जग नेमकाच त्याच विकास सापडलेला आहे की कॅन्सर सारखे जीवघेणे आजार किंवा जीवघेणे पॅन्डेमिक्स आपण आता रुटीनली बघतो आहोत. तर हे त्याचं तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो. कारण काय होतं
जसं आधी मी सांगितलं की आपण फक्त वैद्यकीय उपचारांवर हे राहतो. आता वैद्यकीय उपचार म्हणजे कसं ऍक्च्युली टेक्निकली त्याला थोडंसं एक शास्त्रीय भाषेत असं म्हणेल की आपण फक्त पॅसिव्ह उपचारांवर, पॅसिव्ह म्हणजे काय की शरीराच्या बाहेरच्या माध्यमातून, मग ती कुठली एखादी गोळी असो किंवा कुठलं एखादं ऑपरेशन असो, त्याला आपण पॅसिव्ह उपचार म्हणतो. बरोबर. तर आपण फक्त पॅसिव्ह उपचारांच्या खांद्यावरच मान ठेवून टाकलेलं आहे की मी सगळं आरोग्यमय होईल. प्रत्यक्षात आपण फक्त रोगमुक्त होऊन तिथेच सांगतो. आणि रोगमुक्त अवस्था म्हणजे कशी, ती एक प्रकारे कमजोर अवस्थाच असते, म्हणजे हेल्दी अवस्था नसते. अच्छा. मग त्या कमजोर शरीरामध्ये काय आहे की रोग तो पडू शकतो किंवा एकापेक्षा अनेक आजार होऊ शकतात. मग याच्यासाठी आपण एक लक्षात आलं पाहिजे की आपण जे काही वैद्यकीय उपचार घेतोय, डॉक्टर तुमच्यासाठी जे प्रयत्न करतात आहेत, हॉस्पिटल्स दिवसरात्र सेवा देतात आहेत, तर ती फक्त एक पॅसिव्ह उपचार पद्धती आहे. आणि ऍक्टिव्ह रिजनरेटिव्ह म्हणजे स्वतःच्या शरीरात आरोग्य तर तसंही असतं, ती प्रक्रिया चालूच असते, पण तिला बळकट करणे, ते बळकटीकरणाच्या प्रक्रियेला आपला हातभार लागणं आवश्यक असतं. तर त्याला आपण ऍक्टिव्ह रिजनरेटिव्ह अप्रोच किंवा ऍक्टिव्ह रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट अच्छा. असं त्याला म्हणू शकतो. तर रिजनरेशन काय असतं ते पण बघू आपण. आणि हे जेव्हा होईल तर हे का कॅन्सर बघा, कॅन्सर बद्दल म्हणजे कसं की कॅन्सर हा आजार बाहेरून जात नाही, तो तुमच्या शरीरातच तयार होतो. त्याच्यामुळे शरीराचं जपण्याची क्रिया जर बरोबर प्राकृतिक विज्ञानासारखी झाली, तर हे आजार, अशा या आजारांना किंवा पॅन्डेमिक्सना दूर ठेवण्यात आपण नक्कीच यशस्वी ठेवू शकू. डॉक्टरांनी अतिशय अगदी मोजक्या शब्दामध्ये हे सांगितलं की काही आजार आपल्या शरीरातूनच उत्पन्न होत असतात, त्याच्यामुळे आपण प्राकृतिक याच्यातूनच त्याच्यावरती मात करू शकतो. डॉक्टर साहेब, आपल्या या प्रश्नांच्या उत्तरानंतर एक आणखीन एक प्रश्न निर्माण झाला की वर्तमान विद्यार्थी जी पिढी आहे आमची, त्याच्यासाठी आमचे सन्माननीय सगळे शिक्षक आहेत आणि विद्यापीठ आहे, आता विद्यार्थ्यांच्यासाठी चिंता तूर आहे की नेमके आरोग्याची ही गुरुकिल्ली जी आहे ती पुढच्या पिढीला आणि या पिढीला सुद्धा ती कशी काय गिरवता येईल, तर याबद्दल आपण काही मार्गदर्शन करावं की ज्याचं आपण सविस्तर विवेचन आपल्या हा. पुढच्या तर ठीक आहे, आता आपण सगळंच, कारण आता विद्यार्थ्याचा विषय आहे, कारण विद्यार्थी मी थोडं बहुत सांगू शकेल, कारण विद्यार्थी एक अशी ऊर्जा आहे की जे भविष्यातली एक पिढी पण आहे आणि त्याच्यामुळे तो त्याच्या आजूबाजूचे जे वयस्क आहेत त्यांना सुद्धा तो बऱ्याच प्रकारे एनलायटन करू शकतो, जर तो स्वतः बरोबर हेल्थ क्वालिफाईड झाला तर चला आपण बघूया. आपण एक फिट इंडिया कॅम्पेनसाठी इथे जमलेलो आहोत, तर एक्झॅक्टली आपल्याला काय काय करून ते करता येईल त्याच्यावर आपण थोडा प्रकाश टाकूया. बरोबर. सगळ्या सामान्य प्रचारांना विनंती आहे की आजचं जे या शेवटचा जो प्रश्न आहे की आपण आरोग्य हा पुढच्या पिढीला कसं काही देऊ शकतो आणि या पिढीला सुद्धा कसं काही आरोग्यदायी करू शकतो, याविषयी डॉक्टर संजय गाडेकर सर आपल्यासोबत विस्तृत विवेचन करणार आहेत. तर या सूचनेनंतरच आपण आपल्या महाविद्यालयांमध्ये कशा प्रकारचं, कोणत्या सूचना किंवा आपल्या विद्यार्थ्यांकरता काय काय करता येईल हे आताच्या डॉक्टर साहेबांच्या सोबत झालेल्या वार्तालापातून मिळालंच आहे, पण आणखी सविस्तर माहिती डॉक्टर आपल्याला आता देणार आहेत. त्याच्यामुळे मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर विवेचन फिट इंडिया मुवमेंट साठी द्यावं. तर फिट इंडिया हे स्वप्न आपण बघतो आहोत आणि स्वप्न बघायलाच पाहिजेत, कारण स्वप्न बघाल तरच ते पूर्ण होतील. आरोग्य सगळ्यांना हवं असतं आणि आरोग्यच असा विषय आहे की सगळ्या जगभरात हा खूप सर्च केला जातो, इव्हन नेटवर सुद्धा. आरोग्य कसं मिळेल, कुठे मिळेल, कुठल्या दुकानात मिळेल, हा सतत चालू असतो. पण योग्य रस्ता बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा मिळत नाही आणि त्याला कारण एक आहे की आरोग्याबद्दल असलेला आजचा एक सामान्य दृष्टिकोन. कारण होतं काय, आरोग्याचं एक आपण काहीतरी एक परसेप्शन करून ठेवलेलं आहे. एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, 7 आंधळ्यांची, शाळेत ऐकली असेल कुठेतरी. ते 7 आंधळे ज्यांनी हत्ती बघितलेला असतो, ते हत्ती बघायला जातात,
आणि चाच पडतात हत्तीला. तो जो कानाला हात लावतो तो म्हणतो हत्ती एक सुपासारखा दिसतो. ते एक नंबरची इमेज इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय एक आंधळा जो कानाला हात लावतो तो म्हणतो अरे हत्ती सुपासारखा आहे. चोळ्यांना हात लावतो तो म्हणतो अरे हत्ती तर भाल्यासारखा आहे. पायाला ज्याचा हात लागतो तो म्हणतो हा तर अगदी खांबासारखा आहे. तर होतं काय की त्या पूर्ण अखंड हत्तीचं परसेप्शन ते एक एक अवयव म्हणून पूर्ण हत्ती म्हणून घेतात. आणि नेमकं तसंच आपलं आरोग्याबद्दल होत आहे. वैद्यकीय उपचार तर आपण घेतो आणि त्याच्यासोबत डॉक्टर पण काही आपल्याला एक्स्ट्रा गोष्टी करायला सांगतात. त्या सगळ्या चुकीच्या मुळेच नाहीत, पण एक ते परिपूर्णता त्याला कुठल्या तरी कारणामुळे येत असते. ते काय येत असते ते आपण पुढे बघूया. तर बऱ्याचदा आपण इलाजासोबत काय किंवा काही व्यायाम केला म्हणजे मी हेल्दी होईल, कुठला योगा केला म्हणजे हेल्दी होईल, कुठलं तरी डायटिंग केलं म्हणजे मी हेल्दी होईल, किंवा कुठले तरी वेगवेगळे डान्सेस आहेत ते केले म्हणजे मी हेल्दी होईल. तर हे आपलं सगळं परसेप्शन आहे ते आपापल्या ठिकाणी अगदी बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही, पण परिपूर्ण नाही. मग ते परिपूर्णता यायला काय व्हायला लागेल की आपल्याला आरोग्याचा हत्ती जो आहे तो पूर्ण दृष्टीपथात येणं आधी आवश्यक आहे. आणि तो कसा येईल की आपल्याला दृष्टिकोन आपल्याला बदलायला लागेल, थोडस दुरून त्याला बघायला लागेल. मग तेव्हा कळते की अरे वा, इतका आरोग्याचा हत्ती इतका मोठा आहे आणि तो सुपासारखा नसून सोळ्यासारखा नसून हा असा प्रचंड असा दिसतो आणि हे आरोग्य आहे. आणि हा हत्ती आपल्याला पाळायचा आहे म्हणजे बिंबवायचा आहे. पण कठीण काहीच नाही यामध्ये, कठीण असं काहीच नाही. फक्त आपला दृष्टिकोन आणि ते जिज्ञासा. अरे हो, आता मला दिसला ना आणि हा हत्ती मी माझ्यात बिंबवल्याशिवाय मला आरोग्य मिळणारच नाही. आणि योग्य प्रकारे बिंबवला तर मग त्या हत्तीसारखंच बळकट माझं आरोग्य होईल. इतकी सरळ साधी गोष्ट आहे. आणि मी सांगितलं ते स्वतः बिंबवणं अगदी सायकल शिकणं इतकं किंवा एखादं नवीन गॅजेट वापरणं शिकणं इतकं सोपं आहे. फक्त त्या गोष्टीला तेवढी तुमची जिज्ञासा आणि स्वतःची इच्छा असली पाहिजे. आणि आता नेमकं आपण आरोग्य आरोग्य म्हणतो, चांगलं आरोग्य, मग याची व्याख्या काय? डेफिनेशन ऑफ हेल्थ युजली असं आहे की बाय युअर वेलनेस, फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल वेलनेस. म्हणजे चांगलं आरोग्य. आता ही इमेज तुम्ही पहिले खाली केली. आता तुम्ही एक काम करा, आरोग्याच्या पण व्याख्या बघू. पण तसं नाही. आरोग्य म्हणजे कसं की जसं आपलं शरीर पृथ्वी तलावर आलेलं आहे तर त्याचे जपण्याचे सुद्धा काही नीतिनियम आहेत प्राकृतिक, आणि त्या अंतर्गतच ते राखल्या गेलं तरच आपल्याला उच्च पातळीचं आरोग्य मिळेल. आणि त्याला आपण हेल्थ इंडेक्स म्हणू. हेल्थ इंडेक्स म्हणजे आरोग्य पातळी. आता ही काय असते तुम्हाला मी सांगतो. नंबर 2 लावा. बघा आता हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की चार हरणं धावतात आहेत, इकडे 4 माणसं धावतात आहेत. आता सगळ्यांच्या हरणांच्या खाली सगळे हिरवे ठिपके आहेत आणि माणसांच्या खाली एक हिरवा आहे, दुसरा एक हिरवा, पिवळा आणि लाल, तिसऱ्या याच्यामध्ये हिरव्याचं प्रमाण कमी होत आहे, चौथ्या याच्यामध्ये हिरव्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं. तर हिरव्याचं प्रमाण म्हणजे जे पूर्ण हिरवा म्हणजे सगळ्यात उच्च आरोग्य असं पकडा. मग आता हे 4 हरणं धावतात आहेत, त्यांचं म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज अ हायेस्ट युनिफॉर्म हेल्थ इंडेक्स. कारण ते 4 हरणं जे एकाच वयाचे, एकाच आकाराचे आणि एकाच स्पीडने धावतात आहेत आणि त्यांच्या आतील जे आरोग्य आहे किंवा ऊर्जा आहे त्याला कुठल्याही याला सपोर्ट मिळाला नाहीये, किंवा त्यांचे जे ओरिजिनल नैसर्गिक आहे त्या सगळ्या याच्यानी ते धावतात आहेत. म्हणून दॅट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म हेल्थ इंडेक्स. आता हे 4 माणसं धावतात आहेत ते एकाच वयाचे, एकाच आकाराचे आणि एकाच त्या स्पीडने धावतात आहेत. तुम्हाला बघून असं वाटतं की सगळ्यांचं आरोग्य अगदी छान आहे, ते सगळे धावतात आहेत, पण नाही.
त्यातला पहिला जो आहे तो अगदी कुठल्याच औषध उपचार न घेता धावतोय, त्याचा हेल्थ इंडेक्स अगदी ग्रीन आहे. दुसरा जो धावताय तो ब्लड प्रेशरची गोळी घेऊन धावतोय. तिसरा जो धावतोय तो ब्लड प्रेशर शुगरची गोळी घेऊन धावतोय. चौथा धावतोय तो ब्लड प्रेशर शुगर आणि थायरॉइडची गोळी घेऊन धावतोय. दिसायला तुम्हाला सगळे सारखे दिसतात आहे, पण त्यांचा हेल्थ इंडेक्स सारखा नाही. हेल्थ इंडेक्स कोणाचा उच्च आहे? जो कुठलाही सपोर्ट न घेता धावतोय. आणि बरेचदा आपण पेपरला वाचतो ना, ते काय डोपिंग स्टेरॉइड्स घेऊन धावण्याची वगैरे वाढवतात, ते सगळं आज प्रकार. हेल्थ इंडेक्स कमी असतो, पण आपला परफॉर्मन्स वाढायला कुठल्या तरी आपल्या औषधांचा आपण हे करून ती बरोबरी गाठण्याचा प्रयत्न करतो. तर याला म्हणतात डिस्क्रीट हेल्थ इंडेक्स, ज्याला काय म्हणू आपण, डिफरंट. दिसायला तुम्ही सगळे सारखे दिसतात आहात, पण हेल्थ इंडेक्स तुमच्या सगळ्यांचा सारखा नाही. आणि आजच्या तारखेला गरजेचं हे आहे की हेल्थ इंडेक्स आपण प्रत्येकाने हा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जितका वर जाता येईल. कारण मॉडर्न लिव्हिंग मध्ये असे फॅक्टर्स आहेत की ऑलमोस्ट डिसिजेस आर इनएव्हायटेबल. मी इथे बोलतोय याचा अर्थ मला स्वतःचे हेल्थ इश्यूज नाही, याच्यातला भाग नाही आहे, पण मी हे जाणलंय, उमजलंय की नुसतं औषधं किंवा वैद्यक उपचारांवर तुम्ही आपलं आरोग्य राखू शकत नाही. कुठेतरी तुम्हाला याची जोड लागतेच आरोग्य आपले किंवा हेल्थ इंडेक्स वाढवण्याची. आणि तो प्रयत्न शास्त्रशुद्धपणे त्या गोष्टीचा स्वीकार करून, स्वतः शिकून आणि आत्मसात करून, ते करूनच तुम्हाला हेल्थ इंडेक्स वाढवण्याचा प्रयत्न सतत ठेवावा लागतो. तर दिस इज कॉल्ड एज हेल्थ इंडेक्स. तर आता जसं आपण स्टुडंट बद्दल बोलतोय, तर आता शिकताना, आता तसे ते यंग आहेत, त्यांचा हेल्थ इंडेक्स तसाही उच्च पातळीवर असेल आणि तो तसाच अजून उच्च पातळीवर जाऊन शेवटपर्यंत तो जास्त हायर कसा राहील याचे प्रयत्न सतत असले पाहिजे. आणि तीच एक अशी गुरुकिल्ली आहे की आपल्याला जे आपण म्हणतो आरोग्य प्राप्ती, तर आपला स्वतःचा प्रयत्न की आपला हेल्थ इंडेक्स कसा मी बरोबर उच्च पातळीवर ठेवेल. आणि तर काय करायला, आपल्याला शास्त्रीयपणे काय करायला पाहिजे ते आपण बघणारच आहोत. आता हेल्थ इंडेक्स आपण बघितलं. आता एक जनरल सिनेरिओ आपण बघूया की काय दिसतंय की आजारांचं प्रमाण वाढतंय, आजारांची सिव्हिरिटी वाढते, कॅन्सर सारखे आजार बळावत आहेत, पॅन्डेमिक सांगितलंच आहे पण वाढतात आहेत. आणि अवयव खराब होणे, डिजनरेशन, ऑर्गन ट्रान्सप्लांटचं आपण बरेचदा पाहतो आव्हान की अवयव दान करा, हे करा, खूप चांगली गोष्ट आहे. पण दुसरा प्रश्न असा आहे की अवयव आपले एवढे रसातळाला का जातात? जेव्हा आपल्याला पाठीशी मॉडर्न मेडिसिन आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, मग अवयव खराबच व्हायला नको. इथे पुन्हा तो डिफरन्स येतो पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. पॅसिव्ह मुळे आपण अक्षरशः माणसाचं कुठलाही अवयव बदलवून त्या ठिकाणी दुसरा लावू शकतो, पण तेच करावं की जे आहे तेच शेवटपर्यंत चांगलं जपावं. स्वतःला प्रश्न विचार आणि स्वतः उत्तर द्या, तुम्हाला उत्तर मिळेल. मग हे आपलेच अवयव चांगले जपण्यासाठी आपल्याला काय करता येईल? आणि आजारांचा विळखा हा इतका म्हणजे विचित्र आणि इतका दुःखद असतो, कारण मी पाहिलेले अक्षरशः पूर्ण फॅमिलीज त्याच्यामध्ये बर्बाद होतात. आणि जसे जशी आर्थिक परिस्थिती जर कमजोर असेल तर त्यांची शारीरिक परिस्थिती सुद्धा खूप ढासळत जाते. दुधारी त्यांना तो मार बसत असतो. घरात कोणाला तरी आजार आहे, मग कोणीतरी जो आहे त्यालाही दुसरा आजार आहे, कोणाला तरी तिसरा. बऱ्याचदा पाहिलेलं माझ्याकडे येणाऱ्या पेशंट, बायकोला एखादा आजार असतो, नवरा तिच्यासाठी खर्च करतो, त्यालाही कॅन्सर असतो, त्याने बायकोला सांगितलेलं नसतं. हे विदारक चित्र आहे. आणि बऱ्याचदा असं दिसतं की जे आयुष्यभर जे काय पैसे कमावून ठेवलेले असतात ते बरेचसे उतरत्या याच्यामध्ये ऑलमोस्ट इकॉनॉमिक पूर्ण ध्वस्त होऊन जातं. आणि याच्याकरता जे आपण सामान्यतः करतो की आपण इन्शुरन्स, जेव्हा तुम्हाला पैशाची मदत मिळेल, ठीक आहे, ते त्याच्या ठिकाणी अगदी गोष्ट आहे, पण इन्शुरन्स काढलं म्हणजे तुम्हाला खिशात हातच घालावा लागू शकणार नाही असं मुळीच नाही. आणि त्याहीपेक्षा आता जो सांगितलं की दृष्टिकोन बदलायचा, ठीक आहे, तुमच्याकडे इन्शुरन्स आहे, फार चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतःला अश्युरन्स द्या. अश्युरन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन इन्शुरन्स, बिकॉज हेल्थ अश्युरन्स यू कॅन गिव्ह इट टू युअर सेल्फ. आणि मी तुम्हाला ते सांगितलं, आरोग्य कोणीही तुम्हाला डोनेट करू शकत नाही, दॅट यू हॅव टू जनरेट.
मग आपल्याला जनरेट करायचा आहे, तो आपल्याला अश्युरन्स द्यावा लागेल की येस आय विल क्रिएट इट फॉर माय सेल्फ ओनली. आणि स्वतः तयार करून मग बाकीच्यांना तुम्ही जनजागरण करा, त्यांनाही सांगा. आपण जे म्हणतो की ज्योत से ज्योत जगाते चलो, तसं हे आरोग्य तुम्ही स्वतः शिकवून दुसऱ्यांमध्ये पण त्याला तुम्ही शिकवू शकता. तर आता हे चित्र जे इतकं आहे, मग आपल्याला एवढं सगळं असताना असं का होत आहे, काय सुटतंय का बरं होत आहे? वैद्यकशास्त्र इतकं हे करताना सगळे आपण प्रयत्न करतोय, काय काय निघतायत रोज रोज, म्हणजे ऑपरेशनचे रोबोट काय, नवीन औषधं काय, हे ते दिवस रात्र रिसर्च चालू आहे. मग एवढं सगळं असताना चित्र असं विदारक का, इतकं वाईट का, इतकं दुःखद का? आणि कुठलीही गोष्ट आपण करून 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 जेव्हा आपल्याला ती मिळत नसते किंवा ते आपण अचीव करू शकत नाही तो गोल, याचा एकच अर्थ असतो की कुठंतरी काहीतरी सुटतोय, कुछ तो गडबड आहे त्या भाषेत. ती गडबड आपल्याला दिसत नाही, पण तुम्ही दृष्टिकोन बदलला, थोडस चिकित्सक दृष्टी ठेवली, तर मात्र तुम्हाला लक्षात येईल. आणि असंच आतापर्यंत मी जे बोलतो आहे की या वैद्यक क्षेत्रातला आतापर्यंतचा माझा अनुभव, माझं वाचन, माझं ऑब्झर्वेशन, काही डिस्कव्हरीज, आणि जे जे मला उमजलं आहे, आणि जो आरोग्याच्या मार्गाचा दृष्टांत झालेला आहे, आणि तोच मी सगळ्यांसमोर वाढण्यासाठी आज इथे मी बोलतोय. तर बघूया काय आहे. इतकं आहे की आपण काहीतरी मिस होत, आता मिस काय होत आहे, मग हे बघण्यासाठी आपण काय करू. आता आपण आपलं चित्र बघितलं की इतकं सगळं करूनही खूप सारा हातभार लावतोय आपण, पण तरी गाडी रस्ता सोडून घसरते आहे. मग आता आपल्याला जर काही आपल्याला उणीव शोधायची असेल किंवा त्यातला मिसिंग लिंक काय आहे ते बघायची असेल, तर थोडस पडद्याच्या मागे बघू. म्हणजे कसं, आपण आपलं हेल्थ बघितलं, आता आपल्यासोबत बाकीचे प्राणीही या पृथ्वी तलावर राहतात. तर आपण थोडस त्यांच्या आरोग्याबद्दल बघूया की एक्झॅक्टली काय त्यांची परिस्थिती आहे. एक मिनिट, त्याच्या आधी तुम्ही काय करा, इमेज 3 लावा. इमेज 3, हा. पुढे जाण्याआधी मी तुम्हाला हे सांगेल की आपण जसं आता हे करायसाठी आपण युजली काय करतो की काही फॅक्टर्स जे आहेत, आपण लाईफस्टाईल फॅक्टर्सला ब्लेम करतो. लाईफस्टाईल झालं, पोल्युशन झालं, ऍडिक्शन्स झाले, रेडिएशन्स, हे सगळं ठीक आहे. पण काही आपल्या शरीरातलेच फॅक्टर जे आहेत त्यावर आपण कधी लक्ष जास्त देत नाही की एखादा फॅक्टर माझ्या शरीरातच काही सुटतोय का. आपण सगळं ब्लेम करून मोकळे, सिगरेट पितो म्हणून कॅन्सर होतो, हे केल्यामुळे कॅन्सर होतो, तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो, तो तर होतोच. पण मग असंही बघायला पाहिजे की माझ्या घरी लेडीज असतात किंवा गृहिणी असतात, त्या सुद्धाही खात नाही, सिगारेट बघत नाही, मग त्यांना असे मोठे मोठे आजार का होतात. म्हणजे कुठेतरी ते जे आपलं अवलोकन आहे ते परिपूर्ण नाही. चुकीचं जरी नसलं तर पुन्हा तेच बरोबर असणे म्हणजे ओके नाही, दॅट शुड बी परिपूर्ण, म्हणजे दॅट शुड बी द कम्प्लीट. मग आता काय होतं की ऍक्च्युली आपलं शरीर जे प्रकृतीने निसर्गाने घडवलेलं आहे, तर आपली काळजी घ्यायला आपल्या आतल्या सिस्टीम्स अहोरात्र काम करतात, दिवस रात्र. मग हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा की आपण आपल्या शरीरासाठी काय करतोय. करतोय जरूर आहे, पण ते पूर्ण संयुक्तिक होत आहे का, की कुठे त्याच्यामध्ये प्रयत्न आपले अपुरे पडतात. तर म्हणून आता या गोष्टींचा जो आपण उहापोह केला की कुठेतरी आपल्या स्वतःमध्येच काहीतरी उणीव आहे. आणि आता काय बघायचं, तर त्याच्याकरता मी जे आता बोललो की प्राण्यांचं आपण जे आहे ते बघूया त्यांचं आरोग्य. एक 4 नंबरची स्लाइड लावा. हो, आता बघा इथे कम्पेअर आपण मॅमल्सच करू. एक इंटेलिजन्स, प्राण्यांकडे अगदी बेसिक इंटेलिजन्स आहे आणि आपल्याकडे खूप ऍडव्हान्स आहे त्यांच्यापेक्षा, बराच ऍडव्हान्स आहे. ठीक आहे, दिस इज अ पोझिशन ऑफ अवर इंटेलिजन्स. आता 5 नंबर, 5 नंबर.
आता बघितलं आपण की आपल्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, ऍडव्हान्स्ड इंटेलिजन्स, आणि प्राण्यांकडे अगदी बेसिक आहे. पण हेल्थ फॅक्ट्स काय आहेत? आपल्याकडे ऍडव्हान्स इंटेलिजन्स, ऍडव्हान्स सायन्स एवढं असूनही आपली हेल्थ ईल आहे, ईल हेल्थ, आणि आपला हेल्थ इंडेक्स ही ईल आहे. आणि दुसऱ्या बाजूला बेसिक इंटेलिजन्स असताना त्यांना कुठलंही सायन्स नाही. आता हे जे बोलतोय मी ते नैसर्गिक वातावरणात राहणाऱ्या प्राण्यांबद्दल बोलतोय, पाळीव प्राण्यांबद्दल नाही. कारण पाळीव प्राणी पण माणसासोबत राहून ते पण बिघडलेले आणि त्याच्याकरता व्हेटरनरी सायन्सची गरज तयार झाली. आणि यांना कुठलंही बॅकिंग नसताना, इंटेलिजन्सचं नाही किंवा सायन्सचं नाही, तरी सुद्धा त्यांची हेल्थ चांगली असते आणि हेल्थ इंडेक्स हाय असतो. मग असं व्हायचं कारण काय? हे आश्चर्य वाटण्यासारखं आहे की मग आपली गाडी अडते कुठे? तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? थोडंसं एक विज्ञान, म्हणजे आता तुम्हाला हे थोडंसं भारी वाटत असेल विषय, पण हे थोडं लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हा फरक का आहे हे बघण्यासाठी आपल्याला थोडंसं विज्ञान म्हणजे फक्त आपण मॅनमेड पकडतो ह्युमन, नवीन नवीन रिसर्च, नवीन नवीन विषय, विज्ञान तेच नाहीये. तर आपण बघूया विज्ञान हे काय, प्राकृतिक विज्ञान आणि माणसाचं विज्ञान, थोडीशी आपण त्याची कल्पना केली. 6. तर सायन्स हे ऍक्च्युली 2 प्रकारचं असतं. पहिलं एक प्रायमरी सायन्स. प्रायमरी सायन्स म्हणजे प्रकृतीचं विज्ञान. आपण जे बघतो त्याला आपण विज्ञान हे कधी घेतच नाही. कारण होतं काय की ज्या गोष्टी आपल्याला सहज दिसतात त्याला आपण सहज घेतो, हे काय रोजचं दिसतं मला. पण आपण हा विचारत नाही की असं का? आणि थोडंसं तुम्हाला सांगू इच्छिल विद्यार्थ्यांचा विषय असल्यामुळे, कारण जपानमध्ये ह्या व्हेरी फुल माइंडचा प्रकार विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून रुजवतात. कुठली गोष्ट दिसलं तर त्याला ते प्रोव्होक करतात की हे असं का, ते तू तुझ्या डोक्यात आहे. लगेच काहीतरी उत्तर देऊन त्याला, जसं आपण पाऊस का पडतो देव पाडतो, आपण त्याला शांत करून टाकतो. तिथे तसं होत नाही. तर त्याला क्वेरीज विचारायचं, त्याला ती सवय लावतात की असं का होत असेल, असं का होत असेल, अँड दॅट इज द रिझन दे आर फार अहेड ऑफ अस इन द रिसर्च. आता थोडं सायन्सचं लक्षात घ्या. प्रायमरी सायन्स आपलं जे आहे, प्रायमरी सायन्स म्हणजे जे आहे युनिव्हर्स जेवढ्या काही सगळ्या प्रकृतीमध्ये आपल्या सगळ्या ज्या फिनॉमिना होत असतात किंवा प्रक्रिया होत असतात, त्यात आपल्या शरीराची उत्पत्ती आणि आपली लाईफ सायकल हा एक पार्ट आहे. तर दॅट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल सायन्स, सायन्स ऑफ द युनिव्हर्स किंवा युनिव्हर्सल इंटेलिजन्स असं त्याला म्हणतात. आणि दुसरं जे आहे ते सेकंडरी सायन्स म्हणजे मॅनमेड सायन्स. प्रायमरी सायन्स शिवाय सेकंडरी सायन्स डेव्हलप होणं शक्यच नाही, पण आहे. आणि याच्यामध्ये जो आहे युनिव्हर्सल सायन्स हे फ्लॉलेस आहे, त्यात तुम्हाला कुठेही उणीव किंवा त्रुटी सापडत नाही, ते परफेक्ट सायन्स आहे. आणि ह्युमन सायन्समध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही लिमिटेशन्स असतात, त्या वापरल्यावर आपल्याला कळतात. आणि या सगळ्या प्रकृतीच्या जेवढ्या काही प्रक्रिया आहेत, सगळ्या घडामोडी ज्या होणाऱ्या त्या सगळ्या प्रायमरी सायन्समध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये आपली हेल्थ प्रोसेस किंवा हेल्थ प्रक्रिया सुद्धा प्रायमरी सायन्समध्येच येते. म्हणून हा सायन्सचा डिफरन्स मी सांगितला. आणि सेकंडरी सायन्समध्ये वैद्यकशास्त्र, त्यातली प्रगती, त्यातले रिसर्च, उपचारांचे प्रकार, उपचारांचे वेगवेगळे ऑपरेशन्स, हे सेकंडरी सायन्समध्ये. आणि प्रत्येक शरीर जपण्याचा एक नीतिनियम असतात प्रकृतीचे, निसर्गाचे, तर ते सुद्धा प्रायमरी सायन्समध्ये. आणि उपचाराचे वेगवेगळे प्रकार हे आपल्या सेकंडरी सायन्समध्ये. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे जसे डिस्कवरीज, आपण ज्या अस्तित्वात आहेत त्या गोष्टी आपण शोधतो त्याला डिस्कवरी आपण म्हणतो. आणि इकडे इन्व्हेन्शन्स, मॅनमेड सायन्समध्ये इन्व्हेन्शन्स. थोडक्यात रिट्रोग्रेड सायन्स म्हणजे प्रायमरी, म्हणजे जे अस्तित्वात आहे आपल्याला दिसला नाही ते आपण शोधतो, अरे वा हे असं होतं, मला दिसलंच नव्हतं. तसं आपण शरीरामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजूनही नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात आहेत. आणि इकडे जे असं आपण म्हणतो त्याला अँटीग्रेड साईड, आपण समोरच करतो. समोर म्हणजे जसं आपण ऐकायसाठी आधी साधा फोन आला, मग तो कॉर्डलेस आला, मग हे झाला, दिस इज अँटीग्रेड रिसर्च. तर रिट्रोग्रेड रिसर्च होणं पण हे तेवढंच महत्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे तुमचे लपले आतापर्यंत न दिसलेले कप्पे तुम्हाला दिसायला लागतात. आणि म्हणून मेडिकल सायन्स बाबतीत असं म्हणतात की दॅट इज अ इनकम्प्लीट सायन्स, ते कम्प्लीट सायन्स नाहीये. आणि या सगळ्या आरोग्यासाठी आपण इनकम्प्लीट सायन्सच्या भरोशावरच खांद्यावर मान ठेवून ठेवतो, त्याच्यामुळे आपल्याला आपले वांछित रिझल्ट जे आहेत ते मिळत नाही. ओके, आता एक थोडक्यात जे मागे तुम्हाला बोललो मी ऍक्टिव्ह पॅसिव्ह, एक
7 नंबरची स्लाइड लावतो. आता ट्रीटमेंट सिनेरिओ आपण जे बघा, मी सांगितलं आताच बोललो मी प्रायमरी सेकंडरी. मेडिकल सायन्स इज अ सेकंडरी मोस्टली सायन्स, कारण आपण नवीन क्रिएट केलेलं आहे. याला म्हणतात पॅसिव्ह ट्रीटमेंट, कारण शरीराच्या बाहेरच्या माध्यमातून आपण देतो. गोळी असो, एखादं ऑपरेशन असो किंवा जे काही असो प्रयत्न. आता पॅसिव्ह ऍक्टिव्हचा तुम्हाला साध्या भाषेत सरळ समजावून आपल्याला समजा एखादा हात लसकतो, तो फिजिओथेरपिस्ट आपल्याला व्यायाम देतो. पॅसिव्ह एक्सरसाइज म्हणजे काय असते, तो आपला हात धरून वर खाली करतो, त्याला म्हणतात पॅसिव्ह एक्सरसाइज. मग थोडा हात मोकळा झाला तो म्हणतात तुम्ही करून दाखवा. आपण जेव्हा स्वतः करतो दॅट इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह एक्सरसाइज. हाच फरक ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह उपचारांमध्ये आहे. कोणीतरी आपल्याला बाहेरच्या माध्यमातून बरं करण्याचा प्रयत्न करतो तरीच पॅसिव्ह ट्रीटमेंट. आणि याच्यामध्ये काय होतं पॅसिव्ह ट्रीटमेंटमध्ये, आपण फक्त डिसीज फ्री होतो. आहे जीव वाचवण्यासाठी पॅसिव्ह सायन्स खूप महत्वाचा आहे, त्याशिवाय पर्यायच नाहीये. पण त्याच्यामुळे तुम्ही फक्त डिसीज फ्री झाला हे लक्षात ठेवा, हेल्दी नाही झाला हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हेल्थ स्टेटस हे पुढचं डेस्टिनेशन आहे, ते स्टेशन पुढे आहे, अजून जायचंच आहे तिथे. मग ते कसं जाल, मग त्याच्याकरता जे आहे मी सांगितलं प्रायमरी सायन्स. लुक टू द प्रायमरी सायन्स, युनिव्हर्सल सायन्स. आणि ते जे सांगितलं की ऍक्टिव्ह रिजनरेटिव्ह तुमच्या शरीरात तसंही आहे, तर त्याला तुम्हाला बळकटी घेण्याचं काम करायचं. मग आता जेव्हा तुम्ही डिसीज फ्री स्टेटसला आहात, तर त्याच्यानंतर तुम्हाला हे ऍक्टिव्ह रिजनरेटिव्हची कास धरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा ते तुम्ही धराल आणि ते स्वतः एक्झिक्यूट कराल, मग तुम्ही हळूहळू प्राकृतिक आरोग्याकडे किंवा युनिव्हर्सल सायन्स आपलं हेल्थकडे तुम्ही आपोआप अग्रेसर व्हाल. आणि ते किती पुढे जायचं, किती वर जायचं, किती त्याला अचीव्ह करायचं, हे सगळं आपल्या प्रयत्नांवर आहे. सो दिस इज अ सोल्युशन फॉर ऑल द क्वेरीज वॉट वी सीन नाव. की काय करता येईल, तर हेच करता येईल. पॅसिव्ह औषध उपचारांच्या जोडीला ऍक्टिव्ह रिजनरेटिव्ह उपचारांची जोड जी तुम्हाला स्वतःला द्यायची आहे, स्वतः करायची आहे. डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात, करायचं तुम्हाला स्वतःला आहे. ते जर केलं तर आपण रोगमुक्तीच्या पुढे जाऊन आरोग्ययुक्त होण्याची जी पायरी आहे ती आपण निश्चितच गाठू शकतो. आणि हे सगळं करताना आता मी रिजनरेटिव्ह शब्द वापरतोय. तर ऍक्च्युअली रिजनरेशन म्हणजे काय थोडं बघूया. तर कसं आहे की जसं आपलं शरीर प्रकृतीने बनवलेलं आहे, आपले आईबाप फक्त एक जरिया आहेत, मीडिया आहेत, बाकी सगळी सिस्टीम सगळं डिझाईन जे आहे दॅट इज ऑफ द युनिव्हर्स, द सायन्स, प्रायमरी सायन्स. तर रिजनरेशन ही अशी आपल्याला ऍबिलिटी आहे, आता अनेकांना माहित नसेल, मी सांगतो. रिजनरेशन मध्ये काय होतं की आपलं अख्खं शरीर, त्याच्यामध्ये असंख्य प्रकारच्या पेशी आहेत, खूप साऱ्या पेशी आहेत. तर या सगळ्या पेशी काही कालानंतर लोप पावतात, नष्ट होतात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी जन्म घेतात. हे चालू असतं सायकल. रक्ताच्या पेशी 120 दिवस झाले की जुन्या चालल्या जातात, नवीन तयार होतात. आपल्या स्किन जी आहे आपली दिसते आहे ती आजची नाही आहे, ती सुद्धा शेडअप होत असते. तर थोडक्यामध्ये आपलं शरीर सगळं रिनोव्हेट होत असतं पिरियडिकली. ही किती मोठी तुम्हाला एक ज्याला काय म्हणू आपण उपलब्धी आहे. आणि या तुम्हाला आपल्याला जो एक आपण काय म्हणू एक गिफ्ट म्हणा, एक युनिव्हर्सल गिफ्ट जे दिलेलं आहे, डिवाइन गिफ्ट, की आपल्या शरीरातल्या पेशी लोप पावतात, तयार होतात. आणि हे पिरियडिकली चालू असतं, याला म्हणतात रिजनरेशन. आणि दॅट इज इथेच तुम्हाला केलं की माझ्या जर पेशी रिनोव्हेट होत आहेत तर मला आयुष्यभर आजच राहण्याचं काही काळजी करण्याची गरजच नाही. फक्त ते रिजनरेशनला मी स्वतः बळकटी कसं देऊ शकेल, कारण प्रणाली तुमच्या शरीरात निसर्गाने टाकलेलीच आहे, जी तुम्ही थांबवू शकत नाही, काहीच नाही. पण बळकटी जर आणाल तर तेवढ्या पेशी तुमच्या पुनरुज्जीवित होत राहतील, तेवढ्या त्या जास्त आरोग्यमय राहतील. आणि आतल्या पेशी आरोग्यमय झाल्या तर नॅचरली तुमचं आरोग्य हे जास्त आधीपेक्षा. दिस इज अ रिजनरेशन. आता हे रिजनरेशन होत असताना आपलं वय पण होत असतं. मग वय होतं म्हणजे काय, रिजनरेशन आता पण म्हातारच व्हायला नको असाही प्रश्न डोक्यात येईल. तर एजिंग सुद्धा एक युनिव्हर्सल फिनॉमिना आहे, ते पण होत असतं. जसं आपला लहान मुलाचा चेहरा, तो तुम्ही दरवर्षी जर फोटो काढाल तर बरोबर तो 60 चेहरा बदललेला दिसतो. मग ते का, तर आपण आता हे बघूयात की
हेल्थ प्रोसेस काय असते आणि हेल्थ प्रोसेस सुरू असताना मग मध्येच हे काय म्हणजे होतं कसं की आपण हेल्थ प्रोसेस आपल्याला वाढवायचा प्रयत्न करतो, मशागत करतोय की आरोग्य उगवेल, चांगल्या आरोग्यांची फुलं होतील, पण त्या आरोग्यांची फुलं कमी आणि काटेच जास्त होतात आजारांची, आणि ते छाटण्यामध्येच आपण आपला जास्त पूर्ण आयुष्य चाललं जातं. तर थोडीशी प्रोसेस आपण ती बघूया. हे चित्र बघा, एक 8 नंबरचं ही इमेज थोडीशी, आता हे तुम्ही बघा, हेल्थ प्रोसेस आपली कशी चालते, हेल्थ प्रोसेस आणि डिसीज जेनेसिस. आता तुम्हाला मी सांगितलं की आपलं शरीर प्रकृतीची उत्पत्ती आहे, इज अ क्रिएशन ऑफ युनिव्हर्सल सायन्स. मग ते एक सर्किट सर्किट म्हणण्याचा अर्थ माहिती आहे का, प्रत्येक एक जे आहे क्रियाचक्र असतं युनिव्हर्स मध्ये कुठल्या गोष्टी, त्याच्यामध्ये आपलं शरीर पण आहे. जसं आपलं शरीर तयार होतं म्हणजे युनिव्हर्सल सर्किट ऑफ बॉडी मेकिंग, ज्याला आपण साधारणपणे काय करतो, फर्टिलायझेशन, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी अशी नावं त्याला दिलेली आहे. पण प्रत्यक्षात ते काय आहे, ते आपल्या बॉडी मेकिंगचं सर्किट आहे. आणि तो युनिव्हर्स आहे, तो तिकडे तो आफ्रिकेचा काळा असो, अमेरिकेचा गोरा असो, चायनाचा चपटा असो, किंवा आपण कॉकेशियन असो, ते तुम्हाला बरोबर तेवढंच दिसेल, पिरियड तेवढाच, आणि सगळी प्रक्रिया तशीच, मूल तयार होण्याची म्हणजे बॉडी मेकिंग. आणि तसंच जेव्हा एखादा जीव पृथ्वी तलावर येतो, तर त्याचं बॉडी किपिंगचं पण सर्किट डिसाइडेड असतं बाय द युनिव्हर्स और बाय द प्रकृती मराठीमध्ये. आणि ते बॉडी किपिंगचं सर्किट मध्येच नेमकी आपल्यात कुठेतरी तफावत होते आहे, ते मला सांगायचं. त्याच्यामुळे हे जर टेक्स्ट मध्ये आहे, पण तरी तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, आरामात बघू शकता. तर 2 सर्किट, पहिलं शरीर बनण्याचं सर्किट झालं, आता बॉडी किपिंग सर्किट. आता बॉडी किपिंग सर्किट मध्ये त्यात 2 गोष्टी असतात. आपलं शरीर कसं चालतं, एक आंतरक्रिया म्हणजे आपण आता मी बसलो आहे, बोललोय, बाकी सगळे बसलेले आहेत, सगळे तुम्ही ऑनलाईन बघतात आहेत, सगळ्यांचा हार्ट चालू आहे, सगळ्यांचं लिव्हर चालू आहे, सगळ्यांच्या आतमधल्या सगळ्याच्या पैशाच्या प्रक्रिया चालू आहेत, ज्याला आपण म्हणतो इनव्हॉलंटरी ऍक्ट, ज्यात आपला काही जोर चालत नाही, त्या चालू आहेत, सिस्टीम चालू आहे. आणि दुसरं व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे आपण काय हलायचं, कुठे पाहायचं, काय खायचं, कसं करायचं, काय नाही करायचं, कुठले कपडे घालायचे. दीज आर ऑल व्हॉलंटरी ऍक्ट्स फॉर अवर लाईफ सायकल. तर ह्या ज्या इनव्हॉलंटरी ऍक्ट्स आहेत त्या सगळ्यांमध्येच आहेत, प्राण्यांमध्ये आहेत, आपल्यांमध्ये आहेत. आणि ह्या इनव्हॉलंटरी ऍक्ट्स ज्या आहेत हे कशानं होतं, आपली उपजात क्षमता किंवा इनेट ॲबिलिटी ज्याला म्हणतात, हे आपल्याला निसर्गाने आतमध्ये बिल्ट इन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रोग्राम बरोबर चालतो. इनेट ॲबिलिटी म्हणजे उपजात क्षमता. आणि दुसरं व्हॉलंटरी फंक्शन जे आहे त्याची तुमच्या इनेट ॲबिलिटीज, थोडं लक्षात घ्या, पण समजायला काही कठीण नाही. आणि दुसरं जे आहे तुमच्या बाह्यक्रिया, म्हणजे तुम्ही स्वतःहून जे करता, लक्ष देऊन इकडे जाऊ तिकडे जाऊ, काय करू, काय खाऊ, काय घालू. आता ह्या ज्या क्रिया आहेत त्याच्यावर सुद्धा बाकी प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक कसा आहे की त्याच्यावर सुद्धा गव्हर्नन्स इनेट ॲबिलिटीज आहे, त्या अशा हापाजाड होत नाही. आणि नेमका आपल्या त्या अनकंट्रोल्ड आहेत, आपल्या त्याच्या इनेट ॲबिलिटीचा त्याच्यावर कंट्रोल होईच नाही, त्याच्यामुळे आपण पाहिजे ते करतो, असं काही असो. आणि तिथेच मेन गोम आहे आपलं आरोग्य ढासळण्याचं. बाकी प्राण्यांच्या बाह्य ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणजे कसं, आता हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपण साधं घ्या, आपल्या जवळचाच जो आहे प्राणी, जो एक किंवा माकड, आपल्याला माहित आहे तो काय खातो, तो फळं खातो, हे खातो, हे सगळं माहित आहे. पण आपल्याला हे किती लोकांना माहित नाही की वर्षभरातल्या एका स्पेसिफिक म्हणजे ते मांसाहार करतात, माकडं आणि एप्स. दिस इज अ फॅक्ट. चिंपांजी असो, गोरिला असो किंवा माकड असो, छोटा माकड असेल तो बेडूक पकडून पाहिजे, चिंपांजी असेल तर ते ससा पकडेल, छोटा हरिण पकडेल, काही असेल ते मांसाहार करतात एक स्पेसिफिक पिरियड पर्यंत. हे कसं गव्हर्न झालं, हे बाह्यक्रिया आहे, पण ती तेवढ्याच वेळेपर्यंत तेवढं, मग त्याच्यात थोडा पिरियड निघून गेला की ते कधीच त्याला हात लावत, मात्र फळं खाण्यात मस्त राहते. आले लक्षात. आणि दुसरं जे आहे प्रजनन क्रिया, तुम्ही बघा त्याचाही बऱ्याचशा प्राण्यांचे सीझन असतात, की त्यावेळेला होते, नंतर कधीच होत नाही. हे पुढे गव्हर्न झालं, ती बाह्यक्रिया आहे. तर या इनेट ॲबिलिटीचा सुद्धा कंट्रोल बाकी प्राण्यांवर ते गव्हर्नन्स आहे, जे आपल्यावर नाही आहे. आणि मेन आपली मुख्य गोम आरोग्य ढासळण्याची जी आहे ती तिथे आहे. आणि असं का, मग असं आहे तर मग त्याला सोल्युशन काय, ते पण आहे. तर आता आपण
पुढे बघू. हे आपण बघितलेलं इनेट ॲबिलिटी आणि हे. आता तुम्ही एक 9 नंबरची लावा. इनेट ॲबिलिटी सांग. 9 नंबरची लावा इमेज. आता इनेट ॲबिलिटी म्हणजे सांगितली उपचार क्षमता. आता साध्या भाषेत समजायला तुम्हाला कॉम्प्युटरच्या भाषेत सांगतो म्हणजे लवकर समजेल. कसं आहे, जेव्हा आपलं मी सांगितलं की सर्किट ऑफ बॉडी मेकिंग, शरीर जेव्हा कुठल्याही प्राण्याचं आपलं सहित जेव्हा ते शरीर बनत असतं, सर्किट ऑफ बॉडी मेकिंग, ते भ्रूण आपलं रूप आपलं त्याचा शेप घेत असतो, तर त्यावेळेला नुसतं हाडा मासाचं स्ट्रक्चर बनत नाही, तर त्याच्यामध्ये ती इनेट ॲबिलिटी किंवा उपजत क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये लोड केल्या जाते. कॉम्प्युटरच्या भाषेत त्याला म्हणू आपण प्री लोडेड सॉफ्टवेअर. शरीर बनत असताना ते सॉफ्टवेअर प्रीलोड करतो युनिव्हर्स किंवा प्रकृती, आणि जेव्हा ते शरीर तयार होतं तर इट इज रेडी विथ युअर हार्डवेअर अँड प्री लोडेड सॉफ्टवेअर. तर प्री लोडेड सॉफ्टवेअर म्हणजे इनेट ॲबिलिटी. आता इनेट ॲबिलिटी जर तुम्ही हे म्हणाल तर तुम्ही बघा, तसं सांगितलं आपण इंटेलिजन्सची स्लाइड बघितली, त्याच्यामध्ये हे निगेटिव्ह मध्ये होते ॲनिमल्स, पण इनेट ॲबिलिटी मध्ये ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहे आणि आपण अगदी कमी आहोत. यांच्या इनेट ॲबिलिटी म्हणजे कसं, तुम्ही बघा आता बरेचसे प्राणी त्यांना पोहणं उपजत असतं, पाण्यात टाकले की पोहायला लागतात. ते असं पाहिजे असतं. कुठून शिकला? माणसाला न शिकता टाकला तर काय होईल, तो तळात जाईल. दॅट इज इनेट ॲबिलिटी. तर अशा प्रचंड इनेट ॲबिलिटीज प्राण्यांमध्ये आहेत. एक उदाहरणार्थ सांगतो की इतके इनेट ॲबिलिटी त्यांना स्वतःचा उपचार करण्याचे सुद्धा बेसिक ज्ञान त्यांना असतं. साधारण त्यांचं जे काही तब्येतीचे जर प्रॉब्लेम झाले तर प्राण्यांना ते उपजत असतं की ते कसे दुरुस्त करायचे. आपल्याला नसतं. तर इनेट ॲबिलिटीज मध्ये प्राण्यांना अगदी भरपूर दिलेलं आहे आणि त्या मानाने आपल्याला अत्यंत कमी दिलेलं आहे. आपल्याला फक्त एकच इनेट ॲबिलिटी दिलेली आहे, तुमचं युनिक स्ट्रक्चर, युनिक तुमचं बॉडी फंक्शनिंग आणि प्रचंड बुद्धिमत्ता. ही तुमची इनेट ॲबिलिटी आहे. पण प्राण्यांना बाकीच्या इनेट ॲबिलिटीज खूप आहेत शरीर क्रिया करण्याच्या. समजायचं असेल तर हे घ्या ना, तर प्रत्येक पक्षी आपला घरटं बांधतो. कोण शिकवतं त्याला? पण ते बरोबर त्या त्या प्रकारे आपोआप ते उपजत असतं. दॅट इज कॉल्ड एज इनेट ॲबिलिटी, प्री लोडेड प्रोग्राम. आता तुम्हाला एक हत्तीच आपण बोललो, हत्तीचं उदाहरण सांगतो. जंगलात राहणारी हत्ती जेव्हा ती प्रेग्नंट डिलिव्हरीची वेळ येते, आता हत्तीचं सगळ्यात मोठं भ्रूण पकडलं जातं प्राण्यांमध्ये, तर ते युटरस किंवा गर्भाशय बरोबर कॉन्ट्रॅक्ट होऊन आकुंचन पाहून ते फिटस किंवा पिल्लू बाहेर येण्यासाठी ते हत्तीन जंगलात जाऊन एक विशेष प्रकारच्या पानं खाते झाडांची. तर कोणी शिकवत नाही तिला, पण तिला कळतं की असाच्या वेळेला हे पानं मला खायचे आहेत आणि ती तेवढ्या वेळापुरतच ते पानं खाते. आणि एकदा ती डिलिव्हरी झाली की आयुष्यात मग नंतर जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा त्या पानाकडे ती बघत नाही. आता हे त्याला सांगतं कोण? कोणीच सांगत नाही. दिस इज कॉल्ड एज अ प्री लोडेड प्रोग्राम. एक्सप्लोर द युनिवर्स and you will find all the answers of your all what you say the ill factors. कम्पेअर केल्याशिवाय तुम्हाला त्यातून मार्ग काढताच येणार. म्हणजे साध्या भाषेत सांगितलं तर इनेट ॲबिलिटीच्या बाबतीत आपल्याला फक्त ढबू पैसा दिलेला आहे आणि हे प्रचंड धन्ना सेट आहे. पण तुम्हाला ढबू पैसा जरी दिला असला तरी तुम्हाला बुद्धिमत्ता अशी दिली आहे की ते त्याला कॉम्पेन्सेट करू शकतो. आणि असं काय होतं, हे युनिव्हर्स याच्यासाठी करतो की याला एक त्याचं ते आपण कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम, म्हणजे कोणाला काही दिलं तर कोणाला तर काही कमी दिलेलं, सापाला हातपाय दिला नाही तर विष दिलेलं. तर असं तुम्ही बघा, कुठला काहीतरी जास्त दिलं तर काहीतरी कमी ठेवलेलं. ते उघड कारण आहे. आपल्याला इनेट ॲबिलिटीज का नाही आहे? कारण तुम्हाला बुद्धिमत्ता प्रचंड दिलेली आहे आणि तुमच्यावर सोडवलेलं आहे. अक्कल दिली आहे, अभ्यास कर, स्वतः बिंबाव आणि चांगलं राहा. त्यांना अक्कल दिलेली नाही आहे, त्यामुळे त्यांना सगळं रेडीमेड आणि ते चित्र आपल्याला दिसतंय. मग आपल्याला बुद्धी, आपला वापर आपण बऱ्याच ठिकाणी करतो. तू हे बनव, ते बनव, जे काय काय बनव, पण नेमकं आपल्या आरोग्याबद्दल आपण जे आहे रिट्रोग्रेड रिसर्च फार कमी केलेला आहे आणि त्याच्यावर लक्ष देणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर दिस इज द थिंग की आपली गोटी अर्थ कुठे आहे. आणि होतं काय आता,
आता ठीक आहे, आता हे आपण पाहिलं की आपल्याकडे ते सर्किट लोडेड नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या बॉडी किपिंगचे फंक्शन हापासाट चालतात. आणि मग हे जेव्हा बऱ्याच काळापर्यंत व्हायोलेट होत राहतं, एक 10 नंबरची लावून घे पटकन. आता बघा, हे जे सांगितलं की हे सर्किट जेव्हा बराच काळपर्यंत व्हायोलेट होत राहतं, तेव्हा वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळे आजार येतात. म्हणजे ते समजा एक 10 लोक असतील ते एकाच ठिकाणी राहतात, एकाच ठिकाणी खातात, एकाच स्पेसमध्ये खातात आहेत, पण त्यांचं सर्किट व्हायोलेटेड आहे. तर प्रत्येकाला कोणाला काही आजार होईल, कोणाला दुसरा होईल, कोणाला ए टाईपचा होईल, कोणाला बी टाईपचा होईल. तर ते प्रत्येक त्याचं जेनेटिक मेकअप जे आहे त्याप्रमाणे ते आजार उद्भवतात. तर इथं लक्षात घ्यायची गोष्ट काय आहे की जर तुमचं बॉडी किपिंगचं सर्किट हे प्रकृतीच्या नियमानुसार ठेवलं तर हेल्थ इंडेक्स सगळ्यांचा खूप छान राहील, सारखा राहील. पण जर ते व्हायोलेट झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे आधार त्यांच्या युनिक स्ट्रक्चरप्रमाणे ते उगवतील. आलं लक्षात? आणि आपण हे सगळं आधीच सांगितलं की आपण पॅसिव्ह ट्रीटमेंटवर जास्त भर देतो. ऍक्टिव्हवर आपण भर दिला तर हे प्रमाण अगदी कमी करता येईल. आता थोडक्यात बघूया आपण की आजार आपण बोलतोय. आजार मेनली किती महत्वाचा यातला आजार म्हणजे डिजनरेटिव्ह कंडिशन. डिजनरेटिव्ह कंडिशन म्हणजे कसं की शरीर खांकणे. शरीर जेव्हा आपलं खंगतं अनैसर्गिकरित्या त्याला खंगणे म्हणतात आणि त्या आजारांचं प्रमाणच जास्त आहे. कॅन्सर हा त्यातलाच प्रकार. ते इतकं खांगत जातं की शेवटी तुमच्या स्वतःच्या पिशी रिव्हल्ट होतात, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. दुसरं आहे तुमचं इन्फेक्शन्स, जे आता आपण पाहतोय, पॅन्डेमिक, लॉकडाऊन. तिसरा काही जेनेटिक्स, आणि मग जे काही ट्रॉमॅटाईज असतील ते. तर मेन आपल्याला जो आहे मानव जातीला छळणारे आजार म्हणजे डिजनरेटिव्ह कंडिशन्स. तर त्याच्यावर आपल्याला मुख्यतः म्हणजे कंट्रोल ठेवून आरोग्याची ज्योती जास्त प्रगल्भ झाली पाहिजे. आणि उपचारांचं मी सांगितलेलंच आहे की मेडिकल आपण सायन्समध्ये जे करतो ते पॅसिव्ह आहेत आणि स्वतः जे युनिव्हर्सल सायन्स अंतर्गत ऍक्टिव्ह रिजनरेटिव्ह आपण त्याला लक्ष देऊन स्वतः ते करणं तेवढं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि ते केल्याने काय होईल की आपण एक हेल्दी एजिंग कडे, हे एजिंग सांगितलं, आता ही जी आहे ही आम्ही थोडीशी काळजीपूर्वक बघा. डिजनरेशन आणि रिजनरेशन. आता बघा ह्युमन लाईफ सायकल मध्ये काय होतं, तिथं बर्थ, छोटस बच्चू, त्याच्यानंतर वय वाढतंय, चाइल्ड, ऍडोलेसंट, किशोरावस्था, अडल्ट म्हणजे तरुण अवस्था झाली, आणि ओल्ड, म्हातारा. तर प्रत्येकात तुमचा चेहरा बदलत गेला, बॉडी स्ट्रक्चर बदलत गेलं. काय होत गेलं, दॅट इज युनिव्हर्सल डिजनरेशन. म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार जी कमजोरी यायची शरीरात ती येते. पण दॅट इज कॉल्ड हेल्दी डिजनरेशन. तुम्ही म्हातारे झाले म्हणजे आजारी झाले हे गणित नाही आहे. म्हातारा होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हेल्दी एजिंग पण नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर ती होत असते. आणि याच्यासोबतच तुम्ही म्हातारे पण होत आहेत आणि सोबत आतमध्ये तुमचं सांगितलं रिजनरेशन. रिजनरेशनचं सायकल पण चालू आहे. म्हातारे पण होतात आहेत आणि आतमध्ये तुमच्या पेशी नवीन होणंही तयार होत आहे. पॅटर्न बदलतोय. हे किती एक जबरदस्त सायन्स आहे. आतमधल्या पेशी मारतात आहेत, तुम्ही जिवंत आहात. करा विचार. आणि मग शेवटी जेव्हा कुठेतरी तुमचा फुल स्टॉप येतो तो पूर्ण तो प्रवास हेल्दी ठेवण्याचं पूर्ण प्रक्रिया सगळी सिस्टीम आपल्या शरीरात आहे. पण कुठल्या तरी आपल्याच बुद्धिमत्तेमुळे आपण काहीतरी त्याला हे करतो. डिसीज व्याख्याची तशीच आहे. डिसीज, आपण ईज जे बनवायच्या खूप साऱ्या गोष्टी तयार करतो, मग ती ईज अशी हॅम्पर होते. तो शब्द तसा ना, डिसीज. तुमची जगण्याची ईज डिस्टर्ब झाली म्हणजे डिसीज, इजंट इट? आता होतं काय, खाली बघा, इल डिजनरेशन. म्हणजे आपल्यामध्ये हे बॉडी किपिंगचं सर्किट इम्बाईब नसल्यामुळे आपल्या सगळ्या ऍट सपाटाट होतात. आपण काही खातो आपल्याला कळत नाही. आपण फक्त आपले ह्युमन प्रोटोकॉल जे आहेत त्याप्रमाणे आपण हे करतो. आमच्या घरी हे चालतं, आमच्या घरी ते चालतं, आमच्या आजीने सांगितलं, पूर्ण ह्युमन प्रोटोकॉल्स प्रमाणे. तर ते चुकीचे नाही आहेत, पण ते पुन्हा परिपूर्ण नसतात. दोज आर नॉट ॲज परफेक्ट ॲज युनिव्हर्सल प्रोटोकॉल. त्यामुळे आपल्याला तिकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मग होतं काय, इल डिजनरेशन जे सांगितलं, मग ते लहानपणापासून पेरणी होते आणि आपल्याला आजार उगवताना कुठेतरी 40च्या नंतर दिसतात. पण पेरणी कुठेतरी आधीच होत असते ती. आणि हळूहळू खंगत खंगत मग तुम्हाला एक एक उगवलेलं दिसतं. मग काय, चाइल्ड वीक, किशोरावस्था वीक, तरुणावस्था वीक,
आणि म्हातारपणात्मक खूप सारे डिसीज आहेत. तर मग ते गुणण्यातच ते लपण्यातच आपलं पूर्ण एनर्जी पैसा सगळा वाया जातो. मग आता काय करायला पाहिजे? ओव्हरऑल सोल्युशन काय करायला पाहिजे? मग त्याच्यामध्ये जे लाईक पहिलं जे आहे नॅचरल युनिव्हर्सल डिजनरेशन त्याला ए म्हणू, ऍक्टिव्ह रिजनरेशन बी आणि इल हेल्थ जे आहे डिजनरेशन सी. मग आपल्याला काय पाहिजे? स्ट्रॉंग बी पाहिजे, म्हणजे ऍक्टिव्ह रिजनरेशन स्ट्रॉंग पाहिजे, जे बोललो ऍक्टिव्ह रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट टू एलिमिनेट सी. इल डिजनरेशन गायब करण्यासाठी स्ट्रॉंग बी पाहिजे आणि मग तो हेल्दी याला सपोर्ट करेल. आलं लक्षात? हे सिंपल साधं गणित आहे. ओके. आणि हे जसं सांगितलं अगदी सोपं आहे, लक्षात घ्या, डोक्यात घ्या. शिकण्याची आस्ते होते, प्रबळ इच्छा ठेवा. सायकल शिकणं इतकं सोपं आहे किंवा गॅजेट शिकणं इतकं सोपं आहे. आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला जरी या इनेट ॲबिलिटीचा फक्त ढबू पैसा दिला असेल, पण आवर इंटेलिजन्स कॅन कॉम्पन्सेट. तुम्हाला इंटेलिजन्स दिलं आहे, मग त्याचा वापर करा. मग जे जे तुम्हाला नाही आहे तुम्ही ते, आता ते काय सर्किट आहे काय आहे त्याच्याबद्दल मी सांगणारच आहे काय केलेलं आहे, तर ते तुम्ही आत्मसात करून हे जर केलं, हे बघा कसं आहे, हे जर आपण आंघोळ, आपल्याला एवढं माहिती आहे की आंघोळ केली की आपण स्वच्छ होतो, पण एकदाच करतो का? एकदा आंघोळ केली वर्षभर केलीच नाही, होईल काय? माहिती आहे आपल्याला, रोज हे करायचं, रोज आपण आंघोळ करतो. आता बाहेरची आंघोळ तर करतो, आता ही आतली आंघोळ आपल्याला सुरू करायची आहे. आता आतली आंघोळ सुरू करायला तुम्हाला ते जाणावं लागेल, व्हॉट इज दॅट सर्किट आणि व्हॉट इज द ऍक्टिव्ह रिजनरेटिव्ह अप्रोच. ते जाणून तुम्ही त्याला आपल्या रोजडशीत टाकलं तर बाहेरच्या आंघोळीसोबत आतली आंघोळी सुरू होईल आणि सगळं जे आहे आरोग्याचा जो आहे प्राकृतिक आरोग्याचा किंवा युनिव्हर्सल हेल्थचा मार्ग तो प्रशस्त होईल. आणि आता हे सगळं मी सांगितलं शिकायला लागेल, तर लर्निंग प्रोसेस आता ठीक आहे, विद्यापीठाचा प्लॅटफॉर्म आहे, शिकवणारे शिकणारे विद्यार्थी सगळेच आहेत. लर्निंग प्रोसेस म्हणजे काय? आपण शिकतो म्हणजे काय करतो? इट्स व्हेरी इझी. शिकणे इज नथिंग बट अ प्रोग्रामिंग युअर सबकॉन्शियस माइंड. तुमचं सुप्त मन तुम्ही प्रोग्राम करता, जसं आपण कॉम्प्युटर प्रोग्राम करतो. त्याचे दोन पार्ट असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं की इनेट ॲबिलिटी, जो प्रीलोडेड पार्ट असतो तो सुद्धा दॅट इज नथिंग बट युअर सबकॉन्शियस प्रोग्राम माइंड, विच कॉल इट एज इनेट ॲबिलिटी, उपजात क्षमता. आणि दुसरा असतो प्रोग्रामेबल पार्ट, जो तुम्ही आयुष्यभर प्रोग्राम करू शकता. आणि आपण शिकतो म्हणजे तेच करतो. मग शिकतो म्हणजे काय? पहिले आपण पठण करतो, टेक्स्ट बुक पठण, मग चिंतन मनन, आठवणे, रिपीट करणे, आणि त्याच्यानंतर पार्ट येतो क्रमण, त्याच्यावर एक्झिक्यूट करता तुम्ही जे काही शिकाल. इंजिनियर झाले तर घर बांधाल, जे डॉक्टर झाले तर पेशंट बघाल, ते क्रमण. पठण, चिंतन, मनन, क्रमण. मग आता ह्या बाबतीमध्ये जसं तुम्ही बोललात की विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, एक प्रणाली मी तयार केलेली आहे, एक सिस्टीम, त्याला नाव दिलेलं आहे युएमएस. युएमएस म्हणजे युनिव्हर्सल मेडिथेरपी सिस्टीम. युनिव्हर्स म्हणजे एवढी शक्तीपूर्ण पॉवर आहे डिवाइन, की तुमच्या मेडिथेरपी बऱ्याचशा ते स्वतःच हे करतात. तुम्ही जर आपल्याला हेल्दी होण्याच्या रस्त्यावर हे राहाल तर बरेचसे जे होऊ घातलेले आजार आहेत ते तसेच बाजूला होतील. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे युनिव्हर्सल मेडिथेरपी सिस्टीम, युएमएस. तर आता बघूया आपण. तर त्याच्यामध्ये हॅलो हॅलो आवाज काढतोय का? हॅलो, बरोबर येतोय, आवाज येतोय. आवाज येतोय? हा, येतोय येतोय. तर मग आता या शिकण्याच्या तुमच्या लर्निंग प्रोसेसमध्ये आता हे तुमचं जे आहे हे सर्किट जे आपण मिस करतोय, तर ते मी एका ऍपमध्ये कंपाईल केलेलं आहे. त्या ऍपचं नाव सुद्धा युएमएस हेल्थ असंच आहे. आणि त्याच्यामध्ये एक तर आता जे बोललो ते विस्तृत साध्या भाषेत, कारण हे सर्किट खूप क्लिष्ट आहे, तेवढ्या खोलात जर गेलो तर ते सर्वसामान्यांना कळणार नाही. त्याच्यामुळे अगदी सोप्या भाषेत आणि सगळ्यांना सुरू करता येईल इतक्या कमी याच्यामध्ये ते मी त्या ऍपच्या फॉर्ममध्ये कंपाईल केलेलं आहे. आणि त्यातून तुम्ही ते पठण जे आहे त्यातून ते करू शकता. आधी एक याचा काय कॉन्सेप्ट आहे, मग त्याचं एक जे छोटी पुस्तिका, बुकलेट ज्याला म्हणत, किंवा साधं ब्रॉशर म्हणत की व्हॉट इज दिस सायन्स, आणि त्याच्यानंतर व्हिडिओज आहेत इंग्रजी आणि हिंदीमध्ये, जसं आपण लेक्चर घेतो समजा, तर ते मी एक्सप्लेन केलेलं आहे हे सर्किट काय आहे आणि मग कसं एक्झिक्यूट करायचं
त्याची सुद्धा गायडन्स त्याच्यामध्ये आहे. तर हा झाला तुमचा अभ्यासाचा भाग. ते बघून तुम्ही ते आत्मसात करू शकता. पण राहिला तर चिंतन आणि मनन, त्याच्याकरता एक UMS हेल्थ नावाची YouTube चॅनलच तयार केलेली आहे. त्या चॅनलने काय केलंय की जे अपडेट्स आहेत ते फ्रिक्वेंटली आम्ही देतो. खूप सारं सांगण्यासारखं असतं. सगळं जर एका वेळेला सांगण्यात बसलं तर हे 2 दिवसाचीच निघून जाते. तर त्याच्यामुळे एक ते तुम्हाला हेल्दी फॅक्ट मिळत राहते चॅनलमुळे. आणि क्रमण एकदा तुम्ही ते जाणलं, बिंबवलं, की मग त्याचं रोजच्या रोजनिशीत आपण कसा त्याचा समावेश करायचा ते प्रत्येकावर आहे. आणि किती सिरियस अभ्यासासारखाच आहे, सरळ सरळ अभ्यास आहे. ज्याला 99% मार्क मिळतात त्याने अभ्यास केलेला असतो, 35% वाल्याने केलेला असतो. पण फरक कुठे आहे तुम्हाला माहिती आहे. बस तेवढाच फरक आहे. तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं तुम्ही तुमचा हेल्थ इंडेक्स वाढवा. दॅट ऑल डिपेंड्स ऑन युअर ओन एफर्ट्स अँड सिन्सिअरिटी टुवर्ड्स दॅट इम्बायबिंग द फॅक्ट. आता हे सगळं झाल्यानंतर जसं आपण आजारांबद्दलही बोललो. आता आजारांबद्दल कसं बऱ्याचदा आजारांचे उपचार तर आहेच, पण माझा एक अनुभव आणि हे आहे की उपचारांचं गायडन्स सुद्धा तितकंच महत्वाचं. बऱ्याचदा कन्फ्युजन असतं लोकांमध्ये. आता बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत की खूप सारे उपचारांची ठिकाणं, वेगवेगळ्या डॉक्टरांची नावं, कुठे काय ट्रीटमेंट होते सगळं असतं. पण एक स्पेसिफिक उपचाराबद्दल गायडन्स देण्याचा प्लॅटफॉर्म मला दिसला नाही. त्याच्याकरता मग आम्ही एक वेबसाईट पण लॉन्च केलेली आहे. त्याचं नाव आहे UMShealth.live. तर त्याच्यामध्ये कोणाला गायडन्स पाहिजे असेल ट्रीटमेंट बद्दलचं किंवा हाऊ हेल्थ जे आपण बोललो त्याच्याबद्दल ते सुद्धा मिळवण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे आमची सगळी टीम तशी आम्ही तयार केलेली आहे. म्हणजे सर्व बाजूंनी एक जो हेल्पिंग हँड करण्यासारखा आहे ते सगळी सिस्टीम आम्ही तयार करून ठेवलेली आहे. आता हे प्रत्येकावर आहे की त्याचा फायदा आपण कितपत करून घ्यायचा. आणि हे सगळं आपण करून रोज आपण एक्झिक्यूट केलं तर निश्चितच ह्या सगळ्या ह्याच्यातून आपण चांगलं वर आपला हेल्थ इंडेक्स आणू शकतो. एकच लक्षात ठेवायचं की मला हेल्थ इंडेक्स म्हणजे काय, तो कशामुळे खाली झालेला आहे, ते काय केल्याने वर येईल आणि वर आणून नंतर तो वर ठेवायचा आहे. नुसतं एकदा आणून मग खाली झिरपायला नाही पाहिजे. पण त्याच्याकरता सुद्धा की कॉन्स्टंट तुमच्या डोक्यामध्ये एका टप्प्यात हेल्थचं चॅप्टर पाहिजे. आणि देर इज अ शुअरली वे आउट. आणि सगळ्यात सांगतो की जसं वी आर द क्रिएशन ऑफ द युनिव्हर्स, तर एवढ्या मोठ्या युनिव्हर्सचा तुम्ही एक फ्रॅक्शन आहात आपलं शरीर म्हणजे. आणि तुमच्या मागे ट्रिमेंडस आता जे सांगितलं रिजनरेशन पॉवर किती मोठी शक्ती दिली आहे तुम्हाला. तुम्हाला निराश व्हायचं कारणच नाही. फक्त तुम्हाला ते ड्राईव्ह कसं करायचं सरळ समजा ना. तुमच्याकडे व्हेकल आहे, तुम्ही फक्त चालवणे शिकले नाही, शिका. कारही शिकता, ते झालं ना. सायकल सांगितलं मी, कार पण तुम्ही तशी शिकता. आपलं शरीर शिका, आरोग्य शिका. तर एवढं सगळं केलं तर आपण निश्चितच सगळं याच्यामध्ये हे करू शकतो. आणि आता बघू की हे केल्याने आपल्याला फायदा काय होतील, बेनिफिट्स. 14 नंबरची लो. आता युनिव्हर्सल हेल्थचे बेनिफिट्स काय आहे की तुमचा हेल्थ इंडेक्स वाढतो, हेल्दी लिव्हिंग कॉन्फिडन्स वाढतो, जो 18 तारखेला सगळ्यात महत्वाचा आहे. प्रत्येकाच्या मनात धाकधूक असते, आता माझं हे होईल का, माझी 40 झाली, मला हे होईल, माझ्या आजोबांना ते होतं, माझ्या काकांना ते होतं, मला काही होईल का. यू हॅव टू कम आउट फ्रॉम दिस फिअर, परसिस्टंट फिअर. कारण त्याचा सुद्धा तुमच्या शरीरावर निगेटिव्ह परिणाम होत असतो. स्टुडंटसाठी लर्निंग ॲबिलिटीज, कोणालाही मंदबुद्धी, कोणीच मंदबुद्धी नाही, आपल्याला सगळं जमतं. त्या आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला लॉक आपण लावतो. मला हा विषय जमणार नाही म्हटलं की तुम्हाला जमतच नाही. यू से दॅट यू कॅन डू इट, यू विल 100% डू इट. तो हुशार आहे, तो हुशार आहे, तेवढेच तुम्ही पण आहात. चाबी भरा. जितकी ॲबिलिटी त्याला दिली आहे तेवढीच तुमच्यात आहे. कारण यू आर द क्रिएशन ऑफ द युनिव्हर्स. फरक कुठेच नाही आहे. त्याला एक हार्ट आहे, तुम्हाला एक हार्ट आहे, त्याला एक मेंदू आहे, तुम्हाला एक मेंदू आहे. फक्त त्याने तो प्रगल्भ केला, तुम्ही दाबून ठेवले. मोकळा करा. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल हेल्थच्या जवळ जितकं जाल तेवढा तो आपोआप प्रगल्भ व्हायला लागतो. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण म्हणतो तो असं डेव्हलप नाही होत. जेव्हा ती पॉझिटिव्ह हेल्थ जनरेट होईल तो ॲटिट्यूड आपोआप डेव्हलप होतो. त्यानंतर माइंड मॅनेजमेंट आपल्याला जे बुद्धिमत्ता जे असतात तेव्हा माइंड मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. ते सुद्धा तुम्हाला जमायला लागतं. त्यानंतर इको फ्रेंडली लिव्हिंग, आपण इको फ्रेंडली खूप सारं म्हणतो पण नेमकं करायचं काय कळत नाही. विषय काय तर ते तुम्हाला आपोआप समजतं. आणि दुसरं जे आहे, आता पहिला प्रश्न तो होता कॅन्सर आणि पॅन्डेमिक्स.
तर पुढे येऊ घातलेली ही पिढी कॅन्सर रेजिस्टंट, कॅन्सर फ्री मुळीच म्हणणार नाही, कारण बाहेरचे फॅक्टर्स अजूनही आहेत जे त्याचा कंट्रोल नाही आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे कॅन्सर रेजिस्टंट आणि पॅन्डेमिक रेजिस्टंट सोसायटी तुम्ही नक्कीच डेव्हलप करू शकता. आणि दॅट इज माय ड्रीम अँड दॅट्स वाय आय एम ऑन दिस प्लॅटफॉर्म. की करा, कारण तुम्ही अजून यंग आहात. आम्ही ठीक आहे, आम्ही 50 क्रॉस करून झालेलो आहे. आम्हाला जे काही उमजलं ते खूप नंतर उमजलंय, पण जे उमजलेलं आता जे तुम्हाला वाढतोय ते आतापासून राहील यात काही शंका नाही. आणि स्वतः तुम्ही हेल्थ रिटेट व्हा, त्याच्यामध्येही प्रगल्भ व्हा, आणि स्वतःच्या घरचे जे तुमचे आप्त सखी आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, आजूबाजूचे घरातले नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, त्यांनाही सांगा, पण त्यांच्यासाठी पण ही गोष्ट तेवढी महत्वाची. आता सगळ्यात शेवटी असं आहे की काही आता एवढं सगळं ऐकल्यावर आपल्याला असं वाटेल की एवढं सगळं तुम्ही सांगता डॉक्टर, पण याचा खरोखर परिणाम होतो का? तर याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो. आता जसं मी सांगितलं की हे सगळं आयुष्य चांगलं आरोग्य. आता साधा प्रश्न आहे की माणसाचं आयुष्य किती, याचं उत्तरही तुम्हाला सहसा कुठे मिळणार नाही. तर त्यालाही सांगतो मी, हे अंदाजाने नाही, त्याला सुद्धा फॉर्म्युला आहे. आपण मॅमल्सचाच घेऊ. जेवढं तुमच्या शारीरिक वाढीचं वय असतं त्याच्या 6 ते 8 पट तुमचं आयुष्य. दिस इज द फॉर्म्युला युनिव्हर्सल. उदाहरणार्थ घ्या, तुम्ही घरचा कुत्रा 2 वर्षात मोठा होतो, तो बरोबर 12 ते 16 वर्षापर्यंत दिसतो. तुम्हाला 20 वर्षाचा कुत्रा दिसणार नाही. आपल्या जवळचे म्हणजे आपल्यासारखे दिसणारे एप्स किंवा मंकीज 6 ते 8 वर्ष त्यांचा मॅच्युरिटी पिरियड असतो. ते बरोबर 56 ते 64 वर्षापर्यंत लाईफ स्पॅन असतो. आपल्याला माहिती आहे, आपण 21 म्हणजे 20 वर्ष पकडा तुम्ही, आपली सगळी वाढ होत राहते. करा गणित, किती झाले? 120 ते 160. दिस इज द फॅक्ट. बाबाजीचे बोल नाही आहेत. तुम्ही नेटवर सर्च करा लॉंग लिव्ड पीपल, तुम्हाला बरोबर 150, 160, 200 वर्षाचं नाही दिसणार. आणि आजही आजच्या तारखेला या पृथ्वी तलावर असे लोक आहेत जे 150-150 वर्ष जगतात आहेत. एक स्लाइड लावा, 12 नंबर. आता हे कपल तुम्हाला दिसत आहे. सी, दे आर क्वाईट ओल्ड. दे आर लॉफिंग. आजार दिसतो त्यांच्या चेहऱ्यावर. ही एक पीपल आहे, कॉल्ड ॲज अ हुन्झा पीपल. तुम्ही शोधा नेटवर, तुम्हाला कळेल. HUNZA. हे तिकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान, चायनाच्या बॉर्डरवर जसं आपल्या काश्मीरी लोक आहेत तशी त्यांची ती व्हॅली आहे. तर त्यांचं ऍव्हरेज लाईफ स्पॅन 150 वर्षाचा आहे, 125 ते 150. त्यांना आजार माहीत नाही, त्यांना कॅन्सर माहीत नाही. मग हे सगळं असं का? सारे जगभरातले सायंटिस्ट त्यांना शोधायला जातात, ते काय खातात, काय करतात. मी त्यांचा अभ्यास केलेला आहे. मला जाणवलंय की दुसरं काहीच नाही, की त्यांचे जे रिच्युअल्स आहेत, त्यांचे जे कल्चर आहे, त्याच्यामुळे ते युनिव्हर्सल सर्किट ऑफ बॉडी किपिंग बरोबर एक्झिक्यूट होत आहे, म्हणून ते 150 वर्षापर्यंत जगतात. दुसरं काहीही कारण नाही. देर इज नो जेनेटिक बॅकअप. ते फॅक्ट आहे. लावा अजून समोरची 13 नंबर. बघा, शी इज ऑल्सो ओल्ड लेडी. शी इज फ्रॉम ऑल्सो तटहुंजा रिजन. आणि दीज आर कन्सिडर्ड टू बी द मोस्ट ब्युटिफुल पीपल. स्त्रियाच नाही, माणसं पण. का बरं? कारण सगळं नॅचरल हेल्थ. त्यांना हे सर्किट वगैरे काहीच माहिती नाही, हे मी सांगतोय. त्यांच्या लॉंगेव्हिटीचं कारण. आता ते जर जगू शकतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम? म्हणून कम्पेअर करा. प्राण्यांशी कम्पेअर केलं, यांच्याशी कम्पेअर करा. चला, मी काहीतरी करेन. ठीक आहे, नाही तुम्हाला काही ठीक आहे, काय 150 वर्ष जगलं पाहिजे असं नाही, पण जेवढा काही लाईफ स्पॅन आहे तो मी आरोग्यरित्या घालवेल, हे डिक्टम बनवा. तर माझं मी विद्वाक्य लोकांना दिलेलं आहे की डोंट बी ओनली डिसीज फ्री बट हेल्दी अँड स्टे हेल्दी. फक्त रोगमुक्तच नाही, आरोग्ययुक्त व्हा आणि सुदृढ राहा. ठरवलं, प्रयत्न केला तर नक्कीच होईल. दुर्लक्ष केलं तर नक्कीच होणारही नाही. अशक्य काहीच नाही. बाहेरचं जग किती बदललं, तुम्ही स्वतःला आतून बदलाल तर त्या सगळ्या गोष्टींना सक्सेसफुली आपल्याला फेस करता येईल. तर हे सगळं ठीक आहे. आणि आता
संपता संपता मला एकच सांगावं असं वाटतं, स्पेसिफिकली लेडीज सेक्शन हे सगळं स्त्री वर्ग जो आहे, शिकवणारा, शिकणारा. बघा कसं आहे की स्त्री या सगळ्या समाजाचा आणि कुटुंबाचा एक केंद्रबिंदू असतो. आणि जर स्त्रियांनी हा कॉन्सेप्ट समजून आत्मसात केला तर अख्खं कुटुंब तुम्ही आरोग्यमय करू शकता. तुम्ही जसं रोज आपुलकीने ताटात अन्न वाढता, तेवढ्याच आपुलकीने आजूबाजूच्या रोज मनात तुम्ही आरोग्य वाढाल तर ते आपोआप वाढेल. आणि जसं तुम्हाला घर चालवण्याचं एक जे पूर्ण तुम्हाला एक जो गुण आहे सगळ्या स्त्रियांच्या अंगात, आरोग्य चालवायलाही शिका, जाणं आणि चालवा. आणि तुम्ही मनात घेतलं तर बाकी सगळ्या कुटुंबाचं आरोग्य, समाजाचं आरोग्य हे वाढीस लागण्यात काहीच वेळ लागणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि शेवटी सांगतो मी की हेल्थ जी आहे, तुम्ही यू थिंक हेल्थ, यू लर्न हेल्थ, यू अर्न हेल्थ, लिव्ह हेल्दी अँड लिव्ह हेल्दी. दोन लिव्ह वेगळे कळून घ्या. आणि आता हे सगळं मी इथे माझं संपवतो. आणि संपवायच्या आधी सगळ्यात आधी या विषयावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल माननीय कुलगुरू डॉक्टर चौधरी साहेब, त्यानंतर व्हाईस चान्सलर साहेब डॉक्टर दुधे साहेब आणि डॉक्टर अभय मुद्गल साहेब यांनी जे परिश्रम घेतले त्यांच्याबद्दल मी मनापासून खूप आभारी आहे की हा विषय या सगळ्यांच्या या पटलावर आपल्याला मांडण्याचा त्यांनी एक मनोदय केला आणि तो पूर्णत्वास नेला. आय एम रिअली थँकफुल अँड ग्रेटफुल टू एव्हरीबडी अँड द होल युनिव्हर्सिटी. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू सर. थँक्यू. आताच डॉक्टरांनी अतिशय बऱ्याच गोष्टी अशा डॉक्टर साहेब त्या मला माहित नव्हत्या. आणि आमच्या महाविद्यालयाचे सगळे प्राचार्य आहेत ही अनेक तज्ञ व्यक्ती आहेत त्याच्या आपापल्या विषयामध्ये. परंतु निश्चितपणे आपण दिलेला जो संदेश आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील आणि ते आपापल्या महाविद्यालयामध्ये आपल्या जे मार्गदर्शन केलं आहे त्याच्यावर आधारित फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित करतील, आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हाइट करतील आणि आपला हा संदेश तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. तर निश्चितपणे मी ग्वाही देतो सर. मी आता सन्माननीय कुलगुरूंना विनंती करतो की त्यांनी आपलं राणीमग संबोधन करा. मुद्गल सर मलाही थोडस चान्स द्याल. हो सर, अध्यक्ष संबोधन आहे सर. हो आहे ना. हा बस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर, ते यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. ते डॉक्टर संजय गाडेकर सर आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते आमचे स्टुडंट वेलफेअर डायरेक्टर मुद्गल सर, या ऑनलाईन माध्यमातून इतकं सुंदर मार्गदर्शन ज्यांनी ऐकलं ते प्राध्यापक, विद्यार्थी आणि बंधू आणि भगिनी. फिट इंडिया जी कन्सेप्ट आहे आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून ती आलेली आहे. परंतु ही जी कल्पना त्यांच्या कल्पनेतून आलेली असली तरी जीवनाकरिता फिट राहणे किती आवश्यक आहे हे डॉक्टर साहेबांनी अत्यंत शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने आज तुम्हाला समजून सांगितलेलं. आणि म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती. आणि ते आता आपल्याला कळलं असेल आरोग्य ही संपत्ती काय आहे. आणि आपण नेहमी म्हणत असतो की आरोग्य चांगलं असलं तर सगळ्या गोष्टीचा आपण अनुभव चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. सगळ्याच गोष्टीचा जीवनामध्ये आनंदही केव्हा मिळू शकतो जर आपलं आरोग्य चांगलं असेल. आपल्याला माहित आहे की बिमार व्यक्ती काही करू शकत नाही. संपत्ती खूप असेल किंवा तुमच्याकडे वेल्थ खूप असेल, तुमच्याकडे मालमत्ता खूप असेल, पण जोपर्यंत तुमचं आरोग्य चांगलं राहत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की बिमार व्यक्ती काही कोणत्याच गोष्टीचा उपभोग घेऊ शकत नाही. आणि आपण अनेकदा बोलत असतो अरे याच्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे, इतक्या इंडस्ट्री आहे, पण त्याला
डायबिटीज आहे, बीपी आहे, हार्ट अटॅकची बिमारी आहे आणि अनेक त्याला आजार आहेत. आणि म्हणून आपण आपल्या हिंदू वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टींचे आपल्याला नॉर्म सांगितले आहेत, व्हॅल्यूज सांगितलेले आहेत. त्या व्हॅल्यू जर आपण पाळल्या तर मला असं वाटतं की जीवनामध्ये आपण आपलं आरोग्यच का तर प्रत्येक गोष्टीवरती आपण हे संपादन करू शकतो. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहे, नैतिकतेचं पालन केलं पाहिजे. पण नैतिकता सगळ्याच ठिकाणी, तुमच्या आरोग्याच्या क्षेत्रातील नैतिकता म्हणजे काय, मग सकाळी लवकर उठणे, रात्री वेळेत झोपणे, आहार योग्य ठेवणे ही सुद्धा नैतिकताच आहे. मग या सगळ्या गोष्टी जर आपण पालन केलं तर आपल्याला असं वाटतं आपलं आंतरिकही शरीर चांगलं राहू शकते आणि बाहेरील शरीर पण चांगलं राहू शकते. त्याचबरोबर आपली मानसिकता पण, सायकोलॉजिकल इफेक्ट व्यक्तीवरती सर्वात जास्त इफेक्ट जो होतो तो मानसिकतेचा होतो. आपल्या याच्यामध्ये जर आपली मानसिकता चांगली असेल तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. कोणतीही गोष्ट सरांनी आता सांगितलं की एका व्यक्तीला जे ऑर्गन्स आहे ते दुसऱ्या व्यक्तीला पण, एका व्यक्तीला जे बुद्धी आहे, ब्रेन आहे, तो दुसऱ्या व्यक्तीजवळ आहे. परंतु एक व्यक्ती त्याचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये करतो, त्याला जास्त एक्झरसाईज देतो, हा एक्झरसाईज देतो, हा लॉक करतो. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून माणसाची शरीरातले जे काही अवयव आहे ते प्रत्येक व्यक्तीला सारखेच आहे, कारण आपण निसर्गाचा घटक आहे. निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला सारखंच दिलेलं आहे. कोणाही व्यक्तीला त्याच्यामध्ये भेद केला नाही. परंतु त्याचा उपयोग करण्याचं कार्य कोणाचं आहे तर त्या व्यक्तीचं आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की तुम्ही निसर्गाने दिलेल्या जे काय अवयव आहे, जे काय तुम्हाला साधन सामुग्री आहे त्याचा पूर्णप्रमाणे उपयोग करा. आणि तो उपयोग करीत असताना योग्य ती काळजी घ्या. तर तुम्ही त्याचा जर उपयोग केला तर तुमच्या जीवनामध्ये यश हे नेहमी तुम्हाला कुठेही थांबवू शकत नाही. आणि म्हणून एक व्यक्ती चंद्रावर जाऊ शकतो, तुम्ही पण जाऊ शकता. दुसरा व्यक्ती हवेमध्ये तरंगू शकतो तर तुम्ही पण तरंगू शकता, है की नाही. काही जे विमानाचा ज्यांनी शोध लावला, राईट बंधू, त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली. मग सर गोष्ट सांगितली की कुठलं उदाहरण सर ते दिलं होतं? कुठलं उदाहरण दिलं की लोक विचार करतात. हा, उंचा उदाहरण दिलं की लोक विचार करतात हे घडते तर का घडते. म्हणजे ते आपल्या बुद्धीला चालना मिळते. आपण जर विचार करत राहिलो, क्रिएटिव्हिटी जमतो आणि आपल्या बुद्धीला एकदा चालना मिळाली की आपण इथे बसून आपण अमेरिकेचं विश्लेषण करू शकतो. आपण ते महाभारतामध्ये संजयाचं उदाहरण ऐकलं असेल, तो बसता सांगायचं की लढाईमध्ये कोण जास्त समोर गेलेला आहे, अर्जुन जिंकत आहे की कर्ण जिंकत आहे. तो बसल्या बसल्या युद्धाचं हे सांगत, कारण ती त्याला दृष्टी होती, कारण त्यांनी आपल्या ब्रेनला तशा प्रकारे डेव्हलप केलं होतं. ती काही चमत्कारिक गोष्ट नव्हती, त्यांनी तसं आपल्या ब्रेनला डेव्हलप केलं होतं. आणि म्हणून जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी जर तुम्ही डेव्हलपमेंट केला, विकास केला तर तुम्ही हे संपादन करू शकता आणि आपलं लाईफस्टाईल चांगलं करू शकता. तर माझ्या कॅबिन मध्ये आले तेव्हा म्हणत होते की त्या गोष्टी मॉडर्नायझेशन सगळा बदल हा घडणार आहे. पण या बदलत्या जीवनामध्ये मॉडर्नायझेशन मध्ये व्यक्तीला कसं राहायला पाहिजे तर तो त्यांनी विचार करायचा, त्यांनी बदलायचं. त्या जीवनाबरोबर त्यांनी आपल्याला स्वतःला बदलवलं पाहिजे. जर त्यांनी स्वतःमध्ये जर बदल केला तर आपण आपलं जीवन हे आरोग्यमय करू शकतो आणि चांगल्या तऱ्हेने जीवन जगू शकतो. आणि म्हणून या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की शेवटी आरोग्य ही संपत्ती आहे. सगळ्यांनी आपल्या आरोग्याला जपलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, शारीरिक श्रम केला पाहिजे. आम्ही गावामध्ये असताना आपल्याला म्हणायचे की लोक इतकं काम करा की हाडाचं पाणी झालं पाहिजे. आता हाडाचं पाणी होणे म्हणजे काय, तेव्हा हाडाचं पाणी होत होतं म्हणूनच डायबिटीज नव्हते, ब्लड प्रेशर नव्हतं. आता कोणाचं हाडाचं पाणीच होत नाही, पाणी होत देत नाही. आणि त्याच्यामुळे या जे प्रॉब्लेम्स आहे ते याच्यामुळे प्रॉब्लेम. आपण शारीरिक मेहनत करत नाही, फारच कमी करतो. तुम्ही जर शरीराला लागणारी जर मेहनत केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्ही रोगमुक्त राहाल,
तुमचं मन चांगलं ठेवा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डिसीज स्पर्श करू शकत नाही. आणि म्हणून या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, फिट इंडियाच्या माध्यमातून तुम्ही व्यायाम करा, मन चांगलं ठेवा. त्याला मेडिटेशन, तुम्ही जर आपलं माइंड चांगलं ठेवलं तर मेडिटेशनची आवश्यकता पडत नाही. माइंड साफ ठेवा. आणि जर तुम्ही केलं रोजच्या जीवनामध्ये तर तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकते आणि तुम्ही फिट राहू शकता आणि आपला इंडिया सुद्धा फिट राहू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या फिट इंडिया पहिला कार्यक्रम आणि ज्यांच्या मार्गदर्शनात आयोजित झाला आहे असे आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर चौधरी सर यांना धन्यवाद. आजच्या या फिट इंडिया कार्यक्रमाअंतर्गत घेतलेली ही जी डॉक्टर संजय गाडेकर यांची मुलाखत किंवा यांचं संबोधन हे एक हेल्थ अवेअरनेस म्हणूनच संबोधलं जातं किंवा हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम म्हणून याला म्हटलं जातं. आपण सर्वांना माहिती आहे की 29 ऑगस्ट 2019 ला केंद्र शासनाने फिट इंडिया मुवमेंट ही लॉन्च केली आणि त्याचा प्रसार व्हावा याकरता सगळ्या शैक्षणिक संस्थेला सुद्धा तसे निर्देश दिलेले आहेत. या फिट इंडिया कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर म्हणून डॉक्टर अभय मुदगल हे नियुक्त झालेले आहेत आणि त्यांच्या इन्चार्जशिप मध्ये हा पहिला कार्यक्रम आहे फिट इंडिया मुवमेंट. आपल्याला आपले प्रमुख प्रवक्ता आणि कुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांनी जे म्हटलं आहे की हेल्थ इज वेल्थ आणि या करोना संक्रमणाच्या काळामध्ये सगळ्यांना अशी गोष्ट अनुभवास आणून दिली की हेल्थ ही किती महत्वाची आहे. हेल्थ असेल तर सगळं काही आहे, अन्यथा नाही. या गोष्टीची जाणीव आपल्याला या काळात फिट इंडिया मुवमेंट मध्ये असं म्हटलं जातं की एक्सरसाइज करा, हेल्दी राहा, पण या सगळ्यामध्ये सिंपल वे टू स्टे हेल्दी अँड फिट डझंट मीन दॅट ओनली एक्सरसाइज विल रिझॉल्व द प्रॉब्लेम. फक्त एक्सरसाइजनी होत नाही. तसं जर झालं असतं तर आपल्या समोर काही उदाहरण आहे. उदाहरणार्थ क्रिकेटपटू सौरव गांगुली, कपिल देव हे तर प्लेयर होते, हे तर रेग्युलरली एक्सरसाइज करायचे, तरी सुद्धा त्यांना हार्ट अटॅक आला. आपला जे डान्स कोरिओग्राफी ट्रेनर आहे रेमो डिसूजा, हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे आपल्या समोर. यांना सुद्धा हार्ट अटॅक आला. हे याची रेग्युलर प्रॅक्टिस करायची, त्यांची शारीरिक जी हे होती हालचाल ती कंटिन्युअस होती, तरी सुद्धा त्यांना हार्ट अटॅक आला, त्यांना त्या आजाराने ग्रासले गेले. म्हणून फक्त एक्सरसाइज केल्याने आपले शरीर फिट राहील, हेल्दी राहील असं म्हणता येणार नाही. कारण निसर्गाने जे हे शरीर बनवलं आहे त्याचे वेगवेगळे आयाम मेंटेन करणं आवश्यक आहे. जसं फिजिकल एक्सरसाइज आहे तसंच मेंटल स्टेटस मेंटेन करायचं आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे ते म्हणजे नॅचरल सर्किट. निसर्गाने तयार करून दिलेलं जे काही एक प्रक्रिया आहे, शारीरिक प्रक्रिया, आणि त्याला मेंटेन करण्याकरता ज्या काही गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजे त्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे. आणि त्यामुळे एक्सरसाइज सोबत जर आपण नॅचरल सर्किट जे आहे जीवनाला लागणारं, म्हणजे बॉडी किपिंग करता जे निसर्गाने दिलेली आपल्या शरीरामध्ये क्षमता आहे त्याचा वापर कसा करता येईल. कारण नेहमी आपण काय करतो आहे, निसर्गाने दिलेल्या शक्तीचा वापर न करता आपण आपलं शरीर औषधाच्या आधारावर सोडून देतो आहे.
ज्या शरीराच्या आधारावर आपण इतकी कमाई करतो, आपण कमवतो आहे, आपण आपला परिवार चालवतो आहे, त्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याच्याकरता आपण वेळ देत नाही किंवा त्याला लागणारा जो काही वेळ आहे तो त्यापासून आपण दूर जात आहे. या गोष्टीची जाणीव नाही आपल्याला, म्हणून कदाचित आपण वेगवेगळ्या रोगाने ग्रासलेलो आहे. परंतु ते डॉक्टर गाडेकर सरांनी जे मार्गदर्शन केलं आणि एक या गोष्टीची जाणीव करून दिली आहे की सगळ्या रोगाचे निदान आपल्या शरीरामध्ये निसर्गाने दिलेले आहे. त्याला एक्सप्लोर करणं जरुरी आहे, त्याला जागृत करणं जरुरी आहे. आपण बघितलं असेल या कोरोना काळामध्ये बरेच लोकांना कोरोना बाधित झालेले होते. कुणी आयडेंटिफाय झाले म्हणजे पॉझिटिव्ह निघाले, कुणाला कळलंच नाही कोरोना झाला की नाही झाला, आणि कुणी लोक दगावले. मग व्हायरस तर एकच होता, तरी सुद्धा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा प्रभाव दिसून येतो. याचं कारण त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे रेजिस्टन्स पॉवर तयार झालेले आहे. प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी आहे. प्रत्येकाने आपल्या रिजनरेटिव्ह ज्या प्रक्रिया आहे, शरीराच्या ज्या नैसर्गिक प्रक्रिया आहे, कुठे ना कुठे कुणी कुणी मेंटेन केले असतील कदाचित, त्यामुळे त्यांना या व्हायरसची जाणीवच झालेली नाही. हा जो प्रकार आहे, हा प्रकार आपल्या डोळ्यासमोर आहे. सगळ्यांना सारखं प्रभाव न होता वेगवेगळ्या आहे, कारण प्रत्येकाची जीवनशैली, प्रत्येकाचं वागणं, प्रत्येकाची मेंटल स्टेटस हे वेगवेगळी आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष देणं खूप जरुरी आहे. आपल्या शरीराला दिलेली नैसर्गिक जी किल्ली आहे त्याचा वापर करणं हे आज गरजेचं आहे. म्हणून म्हणतोय ना, रोगापासून जर आपण नेमके मॉडर्न मेडिसिन कडे न जाता आत्मनिर्भर कसं होता येईल याच्यामध्ये एक पुन्हा गुपित लपलेला आहे. आत्मनिर्भर भारत, फिट इंडिया जसं आहे तसं आत्मनिर्भर सुद्धा यामध्ये येतं की शरीराच्या करता किंवा रोगाप्रती आपण सुद्धा आत्मनिर्भर व्हायला हवं. कारण नेहमी मॉडर्न मेडिसिनच्या आहारी गेलो तर दिवसेंदिवस हा जो औषधोपचाराचा खर्च आहे तो वाढत आहे. म्हणजे कमाई उड़ी की नहीं और खर्चात हजारों का ऐसा नहीं होना चाहिए. म्हणून आपल्याला आपल्या शरीराचं जे ट्रीटमेंट बॉक्स आहे ते ओपन करणं खूप जरुरी आहे. आणि ते कसं करावं, त्याकरता काय काय गोष्टीला करायला पाहिजे हे याची जाणीव, याच्या मागलं सायन्स डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि इव्हन कॅन्सर सारख्या भयंकर रोगापासूनही आपल्याला कसं दूर राहता येईल हे सुद्धा यामध्ये दडलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण डॉक्टर साहेब आज करून दिली आहे. आमच्या या विद्यापीठ क्षेत्रामध्ये आमचा जो विद्यापीठ क्षेत्र फिट कसं राहील, आरोग्यमुक्त कसं राहील याकरता नागपूर विद्यापीठाने सुद्धा संकल्प हाती घेतला आहे. आणि डॉक्टर संजय गाडेकर यांची आम्हाला मदत राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि आपला विद्यापीठ क्षेत्रातल्या सगळ्या बांधवांना, बंधू भगिनी कसे स्वस्थ राहू शकतील याकरता काय काय कार्यक्रम घेता येईल याबद्दल सुद्धा विद्यापीठ पुढे विचार करेल. आणि डॉक्टर साहेब आपण याकरता वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि मी सगळ्या ऑडियन्सला सांगू इच्छितो की आता यानंतर आपण आपल्या शरीराची निगा आपण स्वतः कसं घेता येईल आणि निसर्गाने तयार केलेला जो सायकल आहे मेंटेन करण्याचं ते समजून आपण त्याला कसं रिजनरेट ऍक्टिव्हेट कसं करायचं याकडे लक्ष द्यावं. आणि आपल्याला रोगमुक्त कसं होता येईल या मार्गाचा विचार करून आपण पुढे तसं ठरवावं. आणि आपण फिट कसं होता येईल, हेल्दी कसं राहता येईल, जेणेकरून तीच आपली एक संपत्ती समजून आपण बाकीच्या कार्याकडे कसं प्रगती करू शकतो हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण पुढे येऊया. आणि विद्यापीठाच्या या फिट इंडिया मुवमेंटमध्ये ज्या ज्या कार्यक्रम आयोजित करण्यात येईल त्यामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये जे श्रोते होते त्यांनी याच्याबद्दल जनजागृती करावी, त्यांनी सुद्धा इतरांना माहिती द्यावी. आणि आपला जो क्षेत्र आहे विद्यापीठीय क्षेत्र हा त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे येईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि हा कार्यक्रम मुदगल सरांनी व्यवस्थितरित्या आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देतो. पुढे आपण हेल्दी आणि फिट राहाल अशी अपेक्षा करत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय कुलगुरूंनी जी अपेक्षा अगदी रास्त आणि
रास्त अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केली आहे ती अपेक्षा आम्ही सर्वजण नक्कीच पूर्ण करू. जे ऑनलाईन आमच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य या सभेत जॉईन झाले आहेत आणि विद्यापीठाचे सर्व विभाग प्रमुख जॉईन झाले आहेत, त्या सर्वांना माझी अशी नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये जो मान्य कुलगुरूंनी संकल्प केलेला आहे की आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये फिट इंडिया मुवमेंट ही पूर्णपणे यशस्वीपणे राबवू, तर सगळ्या प्राचार्यांना आणि विभाग प्रमुखांना नम्र विनंती आहे की त्यांनी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं ऑनलाईन आयोजन करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश, केंद्र सरकारचा संदेश आणि डॉक्टर साहेबांनी जो आज निर्धार व्यक्त केला आणि कुलगुरूंनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याला पूर्ण करता येतील अशी सर्वांना नम्र विनंती आहे. आता कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आभार प्रदर्शन. आमचे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यांनी विविध सूचना देऊन आम्हाला प्रोत्साहित केलं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. विद्यापीठाचे प्रकुलगुरू सन्माननीय संजयजी दुधे सर हे सुद्धा अगदी आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आमच्या सोबत आले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणारे ज्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन आपल्या सर्वांसमोर मांडलं आणि खरोखरच अशा गोष्टी होत्या की ज्या प्राध्यापक असून सुद्धा मला ज्या माहित नव्हत्या त्या त्यांनी अवगत करून दिल्या आणि अशाच प्रकारचा संदेश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी पोहोचवला. त्यांचे मनापासून आभार सर, अगदी मनापासून आभार. आणि वर्षभर आम्ही जी मुवमेंट जी राबवू आता विद्यार्थ्यांमध्ये, त्यात तुम्ही आमच्यासोबत राहाल अशी ग्वाही म्हणजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याकडनं. अगदी खरं आहे. आणि हे आरोग्य पसरवण्यासाठी आमच्यातर्फे जेवढं कोऑपरेशन आणि जेवढं काही आम्हाला करता येईल ते आम्ही निश्चितच करू. कारण मला एक स्वप्न आहे ते की कुठेतरी म्हणजे कसं आहे, आज आम्ही जे काम करतोय प्रत्यक्ष इतके पेशंट्स येतात, त्यांचे आजार बरे करतो, जे काय असेल ते बरे करतो, ठीक आहे, डॉक्टरांचं कर्तव्य आहे की झालेले आजार आम्ही बरे करतो. पण मला असं वाटतं कुठेतरी असं काहीतरी केलं की ते आजार उपजूच नाही किंवा ते आजार होऊच नाही. तर मला वाटतं ते त्याच्यापाशी आपण जास्त उपलब्धी समजू शकू. म्हणून मला बरोबर. स्वप्न आहे की एक हेल्दी समाज निर्माण झाला तर आपोआपच हे आपण स्वप्न पूर्णत्वास नेऊ शकतो. धन्यवाद सर. सरांच्या सर्व अपेक्षा सर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि नक्की, फिट नक्की. इंडिया जो मुवमेंट आमचा आहे, ज्यांच्या अंतर्गत आम्ही विविध कार्यक्रम घेऊ, त्यात तुमचा सहभाग अगदी, निश्चितपणे राहील. त्याचबरोबर सर तुमचे जे सहकारी आहेत त्यांचे नाव मला माहित नाही, तर सतीश सर आहेत, नंतर सतीश गुरुकर आणि मिसेस ठाकरे या सुद्धा डॉक्टर साहेबांसाठी उपस्थित झाल्यात. त्यांचं सुद्धा सहकार्य या कार्यक्रमात लाभलं, त्यांचे सुद्धा इथे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे विद्यापीठ विकास विभागाचे जे आमचे कर्मचारी आहेत, श्री कोठेजी आहेत, श्री दिवान आहेत, श्री कुठे आहेत आणि कुणाल आहेत, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाकरता अगदी मोलाचं सहकार्य केलं. विद्यापीठ छंद मंदिराचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सहकार्य केलं. या सर्वांचं मी आभार मानतो आणि कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.